नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशामध्ये किंवा किमान या महाराष्ट्रामध्ये तरी अभ्यासाचा विषय कमी आहेत आणि वादाचा विषय जास्त आहेत. हे वाद मग कधी त्यांच्या जन्मतिथीवरून असतात, कधी सामाजिक असतात, कधी आर्थिक असतात, कधी राजकीय असतात, कधी स्वतःच्या स्वार्थाच्या असतात. काही वेळेला वाद हे निरर्थक असतात. पण शिवछत्रपतींचं चरित्र अभ्यासून, शिवछत्रपतींच्या चरित्रातून काहीतरी शिकून भावी पिढी घडवण्याऐवजी शिवछत्रपतींच्या चरित्रावर काही ना काहीतरी वाद घालून किंवा वाद निर्माण करून स्वतःचं आयुष्य किंवा स्वतःचा आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याकडे आपल्या सर्वांचं लक्ष जास्त असतं. अशाच एका वादाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न आणि उत्तरे या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी किमंतू ओंबळे सरकार आणि आज आपण प्रश्न आणि उत्तरे मालिकेमध्ये पाहणार आहोत नेहरूंनी शिवछत्रपतींबद्दल वादग्रस्त लिखाण केले का या विषयाचा थोडासा आपण आढावा घेणार आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशामध्ये सर्वसाधारणपणे सर्वांच्याच टीकेचं लक्ष असतात. ते ज्या पक्षामधून आले त्या पक्षामधून पण आज आपण पाहतो की त्यांच्याबद्दल आपुलकी बाळगणारी माणसं आपल्याला कमीच दिसतात. आणि ते ज्या पक्षाचे विरोधक होते ते तर त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडलेले असतात. हे सगळं बोलायचा विषय म्हणजे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू अमुक एका पक्षाचे होते म्हणून आपण त्यांची बाजू मांडत नाही आहोत किंवा त्यांचा बचाव करत नाही आहोत, किंवा अमुक एका पक्षाचे नव्हते म्हणून आपण त्यांच्यावर आरोप करत नाही आहोत, किंवा कोणालाही त्यांच्यावर आरोप करण्यासाठी या व्हिडिओमधून काही ना काही मुद्दे उपलब्ध करून देत आहोत. राजकीय साटमारी जी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने आपल्या देशामध्ये चाललेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये पडायचं नाही आहे. ऐतिहासिक साटमारी जी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला पडायचं नाही आहे. आपल्याला फक्त जो वाद छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केला जातो तो वाद खरा की खोटा, त्याचं मूळ काय आहे आणि खरेखोर पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं का, अनुद्गार काढले का, छत्रपती शिवाजी महाराजांना कमीपणा येईल अशी कोणती गोष्ट त्यांच्या पुस्तकात लिहिली का, लिहिली असेल तर ती खरी आहे का, आणि लिहिली नसेल तर मग उगाच विनाकारण लोक त्यांनी लिहिलं असं का म्हणतात. जे म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरूंनी या पुस्तकामध्ये लिहिले आणि आमच्याकडे पुरावे आहेत पण ते पुरावे कधीच का देत नाहीत, या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात आपण हा व्हिडिओ बनवत नाही आहोत. कोणत्याही व्यक्तीच्या समर्थनार्थ किंवा व्यक्तीच्या विरोधात देखील आपण हा व्हिडिओ बनवत नाही आहोत. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू देखील आले, त्यांच्या पण समर्थनार्थ किंवा विरोधात आपण हा व्हिडिओ बनवत नाही आहोत. आपण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे काही लिहिलं ते अपमानजनक आहे का नाही याची शहानिशा करण्यासाठी बनवत आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम हा वाद जिवंत का आहे आज? हा वाद जिवंत आहे त्याचं कारण असं आहे की आपण पाहतो की आजही कोणी ना कोणी कुठे नाही कुठे अशा प्रकारचा प्रश्न विचारत असतो की पंडित जवाहरलाल नेहरूंनी खरोखर शिवाजी महाराजांचा अपमान केला का. कोणी कुठे नाही कुठेतरी एखाद्या व्यासपीठावरून, एखाद्या यूट्यूबच्या व्हिडिओमधून, कोरासारख्या वेबसाईटमधून प्रश्न विचारत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांना पंडित जवाहरलाल नेहरू दरोडेखोर म्हणले का. असाच एक प्रश्न कोरावर माझ्या मित्राने मला विचारला होता. कोरा वेबसाईट आपल्या सगळ्यांना माहीत असेल, तिथे आपण प्रश्न विचारू शकता आपल्या जे मनात आहेत ते, आणि त्याला उत्तरे देतात ज्यांना त्या प्रश्नाची उत्तरं माहीत आहेत. ते आपले बाकीचे मित्र असतील जे कोरा वेबसाईटवर असतील ते. आणि कोरा हे एक मोफत प्लॅटफॉर्म आहे किंवा मोफत व्यासपीठ आहे जिथे आपण प्रश्न आणि उत्तरे या माध्यमातून माहिती मिळवू शकतो. तर असाच एका कोरा वेबसाईटवर शिवछत्रपतीच्या अनुषंगाने मला एका मित्राने प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता, भारत एक खोज या पुस्तकात पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वाट चुकलेला देशभक्त असे म्हणाले होते का. आता या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच वेळेला खाली बघून माझ्या टॅबमध्ये बघून मला बोलावं लागेल, कारण पुष्कळ मुद्दे आहेत. ते मुद्दे जसे आहेत तसेच बोलावे लागतील, त्यामुळे मला ते वाचून सांगावे लागतील, म्हणून थोडंसं मी खाली बघून बोलेन या व्हिडिओमध्ये.
तर हा जो प्रश्न विचारलेला होता, या प्रश्नावर जे उत्तर दिलं गेलं होतं ते उत्तर असं होतं की वाट चुकलेला देशभक्त नव्हे तर चुकलेला दरोडेखोर असं म्हणाले होते. या गोष्टीला पुरावा काय सांगितलं जातं, भारत एक खोज हे पुस्तक. तर भारत एक खोज हे पुस्तक काय आहे? भारत एक खोज हे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद आहे. मग या पुस्तकामध्ये खरोखर तसं म्हणलं होतं का? आपण पुढे पाहूयात. त्या प्रश्नाच्या खाली अजून एका मित्राने अशी कमेंट केली होती, उत्तर दिलं होतं की होय, आचार्य अत्रेंनी तो मुद्दा लावून धरला. शेवटी यशवंतरावांनी नेहरूंपर्यंत महाराष्ट्राच्या भावना पोहोचवल्या. त्यानंतर विक्री न झालेल्या प्रतींमधून अपमानास्पद मजकूर गाळण्यात आला. आता यशवंतराव नेहरूंनी महाराष्ट्राच्या भावना पोचवल्या असं जे म्हणलं आहे आणि आचार्य अत्रेंनी हा मुद्दा लावून धरला असं म्हटलं आहे, याला काही पुरावा आहे का? खरोखर यशवंतराव चव्हाण हा मुद्दा घेऊन कधी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या भेटीला गेले होते आणि अशी त्यांची भेट झाली होती? कारण पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, त्यांच्या घरी अथवा त्यांच्या ऑफिसमध्ये जर तुम्ही कधी भेट घेऊन जात असाल तर प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड असतं की तुम्ही कशासाठी भेट घेण्यासाठी येत आहे. कोणी जर निवेदन दिलं असेल, कोणी पत्र दिले असेल, त्या पत्राचं पण रेकॉर्ड असतं की हे निवेदन आलेलं आहे, हे पत्र आलेलं आहे, हा विषय मांडलेला आहे. तसं कुठलं पत्र आणि रेकॉर्ड कोणाकडे आहे का? मला वाटतं तसं कुठलं पत्र आणि रेकॉर्ड कोणाकडेही नाही आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घरी अथवा ऑफिसमध्ये अथवा अजून कुठेही यशवंतराव चव्हाण या विषयासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटायला गेले होते याची पण कुठे कोणाला नोंद सापडणार नाही. या गोष्टी माणसांनी मनाला येईल त्या ठोकून दिलेल्या गोष्टी आहेत. मुळामध्ये यशवंतराव चव्हाण किंवा आचार्य अत्रे ह्या विषयावर पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटायला जातील का? मला विचाराल तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कारण डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये मुळातच पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुठलंही वादग्रस्त विधान केलेलं नाही आहे. त्यांच्या पहिल्या आवृत्तीपासून ते आत्ताच्या आवृत्तीपर्यंत जर विधानच केलेलं नाही आहे तर हे लोक भेटायला कशासाठी जातील? म्हणजे ही एक काय आहे की एक प्रकारची अफवा आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचं शिवछत्रपतींच्या नावाने चरित्रहनन करण्यासाठी. पण प्रत्येक अफवेच्या मुळाशी पण काही ना काहीतरी सत्याचा अंश असतो. नेहमी आपण असं म्हणतो की एका असत्याच्या मुळाशी पण सत्याचा काहीतरी अंश असतो. म्हणजे ही अफवा पसरवली का जाते? मग अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या का जातात? आपण पुढे पाहूयात ज्यावेळेला आपण डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकाचा या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत तेव्हा. दुसरा एक प्रश्न विचारला जातो नेहमी कोरावर, आहे तो आजपर्यंत कोणी डिलीट केला नसेल तर, पंडित नेहरू यांचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता इतका की त्या आंदोलनादरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले होते, लिखाण केले होते. हे खरे आहे काय? असल्यास त्याचा तपशील मिळू शकेल काय? आता आधीच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की भारत या खोज पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त किंवा वाट चुकलेला दरोडेखोर म्हणले होते का? नाही, म्हणलेलं नव्हतं. हा प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तर बिनदिक्कतपणे नाही म्हणून सांगा. त्याचं जे काही विश्लेषण आहे ते आपण पुढे पाहू. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे की संयुक्त महाराष्ट्राला पंडित जवाहरलाल नेहरूंचा विरोध होता म्हणून त्यांनी शिवछत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं, हे खरं आहे काय आणि त्याचा तपशील मिळू शकेल काय? याचं उत्तर देणारे उत्तर देतात की संयुक्त महाराष्ट्राला पंडित नेहरूंचा विरोध होता, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले होते, परंतु कालांतराने त्यांनी क्षमा मागून ते लिखाण मागे घेतले होते. पण उत्तर देणारी व्यक्ती हे सांगत नाही की काय आक्षेपार्ह लिखाण केलं होतं, ती क्षमा कधी मागितली पंडित जवाहरलाल नेहरूंनी, कोणत्या तारखेला मागितली, कोणत्या माध्यमातून मागितली, कोणत्या पुस्तकामध्ये त्यांनी क्षमा मागितली, या गोष्टीचा कुठलाही संदर्भ मिळत नाहीत. मोघम विधानं केली जातात आणि याच्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिखाण केले असावे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला त्यांचा विरोध असावा वगैरे वगैरे याच्या समर्थनार्थ एक क्लिप दिली जाते, व्हिडिओ क्लिप. ती व्हिडिओ क्लिप यूपीचे तत्कालीन गव्हर्नर, यूपी म्हणजे उत्तर प्रदेशचे तत्कालीन गव्हर्नर राम नाईक यांची एक व्हिडिओ क्लिप आहे. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये राम नाईक असं म्हणताना आढळतात आपल्याला की काँग्रेस अध्यक्ष देवगिरी यांनी समजावले, पंडित नेहरूंनी देशाची माफी मागितली, पुस्तकातला तो अंश काढून टाकला आणि सगळी पुस्तके बाजारातून परत मागवली. आता राम नाईक हे एक वरिष्ठ नेते आहेत, सन्माननीय नेते आहेत आणि त्यांची गणना नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या एक ज्ञानी व्यक्तींमध्ये केली जाते. ते ज्या वेळेला अशा प्रकारचं विधान करतात तेही राज्यपाल असताना एका शासकीय पदावरून त्यावेळेला त्याची शहानिशा करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी हे जे काही विधान केलं त्या व्हिडिओमध्ये ते जे म्हणतात की काँग्रेस अध्यक्ष देवगिरी यांनी समजावले, पंडित नेहरूंनी देशाची माफी मागितली,
म्हणून मी आत्तापर्यंत काँग्रेसचे जेवढे अध्यक्ष झाले, काँग्रेस स्थापन झाल्यापासून, त्या देवगिरी नावाचे कोणी ग्रहस्थ आहेत का हे तपासून पाहिलं तर मला काँग्रेसचा कोणताही अध्यक्ष देवगिरी या आडनावाचा आढळला नाही, किमान राष्ट्रीय पातळीवर तरी. आता महाराष्ट्रामध्ये कोणी देवगिरी नावाचे अध्यक्ष होऊन गेले असतील काय, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना समजावलं असेल? तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं त्या काळातलं देशातलं आणि काँग्रेस पक्षामधलं जे कद होतं, म्हणजे आपण म्हणतो की त्यांची जी काही वट होती पक्षामध्ये किंवा त्यांचं जे काही पद होतं, त्यांचा ज्या पद्धतीने दबदबा होता देशामध्ये पण, लोकांच्या मनामध्ये पण आणि काँग्रेस पक्षामध्ये पण, त्याचा तो जो दबदबा बघितला आपण, तर त्यानंतर आपण असं सहज म्हणू शकतो की कुठलाही काँग्रेसचा राज्य पातळीवरचा अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूंना कुठलीही गोष्ट समजावून सांगायला जाणार नाही. त्याला आपली पायरी माहीत आहे की आपण पंडित जवाहरलाल नेहरूंना काय समजावून सांगावं, आणि जर अशा प्रकारचं एखादं ऐतिहासिक विधान असेल तर त्याच्याबद्दल तर बिलकुल समजावून सांगायला जाणार नाही. एखादी राजकीय अडचण असेल, पक्षाला जिंकायला अडचणी असेल ते समजावून सांगायला जाईल, पण ही गोष्ट तर समजावून सांगायला जाणार नाही. त्यामुळं एक तर त्या व्हिडिओमध्ये राम नाईक साहेब म्हणतात ते अध्यक्षच सापडत नाहीत काँग्रेसचे कुठं होते म्हणून. याचा अर्थ असा होतो की मुळात कोणी काँग्रेसचे देवगिरी नावाचे अध्यक्षच नव्हते राष्ट्रीय पातळीवर. राज्य पातळीवर जरी कुठे असतील, एखादं नाव कोणाचं मला तर सापडलं नाही, तरी पण आपण धरून चालू एखादं कोणतरी 1-2 दिवसासाठी अध्यक्ष झाले असतील आणि त्यांना वाटलं असेल नेहरूंना समजवावं म्हणून समजवायला गेले असतील, पण त्यांचं पण नाव सापडत नाही. याचा अर्थ ही जी काही क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप राम नाईक साहेबांनी बनवलेली आहे, ती विना आधार आणि व्यक्तिद्वेषाने प्रेरित होऊन बनवलेली आहे. कारण ज्या वेळेला त्यांच्यासारखी सन्माननीय, ज्ञानी आणि वयोवृद्ध व्यक्ती, तपोवृद्ध व्यक्ती अशा प्रकारचं विधान करते आणि त्या विधानाला कोणता आधार कुठे सापडत नाही, तेव्हा नाईलाजाने म्हणावं लागतं की हे विधान व्यक्तिद्वेषाने प्रेरित आहे, विनाधार आहे. राहता राहिला विषय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल वादविवाद आणि मतभेद अनेक आहेत. लोकांची मतं आणि मतांतरं अनेक आहेत. कित्येकांना संयुक्त महाराष्ट्र व्हावा असं वाटत होतं, कित्येकांना व्हावू नये असं वाटत होतं, कित्येकांचं झाल्यावर मत बदललं, कित्येकांचं कधीच मत बदललं नाही. कित्येक जणांनी संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर पण स्वतःची पोळी त्याच्यावर मरेपर्यंत शेकली. तर संयुक्त महाराष्ट्र हा राजकीय विषय. संयुक्त महाराष्ट्र व्हावा का नाही व्हावा याच्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंचं काही मत असेल तर ते राजकीय मत आहे, त्याचा शिवछत्रपतींशी संबंध जोडायचं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट की संयुक्त महाराष्ट्राचा विषय घेऊन पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवछत्रपतींबद्दल जर काही लिखाण केलं असेल तर ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या काळात झाली त्या काळामध्ये झालेलं असलं पाहिजे. ते जर त्या काळामध्ये झालेलं असेल तर त्या काळामध्ये त्यांनी लिहिलेलं एखादं पुस्तक किंवा प्रकाशित केलेलं एखादं पुस्तक, त्याच्या एखाद्या प्रतीमध्ये ते लिखाण केलं असेल तर आरोप करणाऱ्या माणसांनी ते लिखाण दाखवलं पाहिजे. गंमत ही आहे की जेवढे म्हणून लोक पंडित जवाहरलाल नेहरूंवर आरोप करतात अशा प्रकारचा आणि म्हणतात की आमच्याकडे पुरावे, त्यातला कुठलाच माणूस तो पुरावा दाखवत नाही. आपण ही गोष्ट मान्य करूयात की पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं, मग कोणीतरी ते काढून टाकलं पुढच्या आवृत्तीमध्ये, किंवा आधी लिहिलं नव्हतं कोणीतरी नंतर घातलं मागच्या आवृत्तीमध्ये, तर ती एक तरी छापील आवृत्ती आरोप करणाऱ्या माणसाने कधीतरी का होईना पण TV वर, YouTube चॅनलवर किंवा संसदेमध्ये आरोप करताना दाखवली पाहिजे. कोणताही माणूस तशा प्रकारची आवृत्ती दाखवत नाही. सर्वसामान्य माणसाला भ्रमित केलं जातं डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकाचं नाव घेऊन, पण वास्तवामध्ये परिस्थिती तशी आहे का? वास्तवामध्ये परिस्थिती मित्रांनो फारच गमतीशीर आहे, त्याच्याबद्दल आपण विचार करूयात. पण त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये 2004 साली हा एक वाद परत एकदा उपळला होता की पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवछत्रपतींवर आरोप केला. यावेळेला आरोप करणारी व्यक्ती होती महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते माननीय गोपीनाथ मुंडे साहेब. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकावर विधानसभेच्या मजल्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती आणि काही आवृत्त्यांमध्ये डिस्कवरी ऑफ इंडियाच्या शिवाजी महाराजांबद्दल निंदनीय टिप्पण्या आहेत असा आरोप केला होता. हा जो आरोप केला त्यांनी त्यावेळेला मोठा त्या गोष्टीचा परत एकदा गवगवा झाला, एवढी मोठी व्यक्ती आरोप करते म्हणून टाइम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहराने किंवा प्रतिनिधींनी इतिहासकार आणि लेखक य.दी. फडके, आपण त्यांना वाय.डी. फडके म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आपण य.दी. फडके म्हणतो, यांनी त्यांच्याकडे विचारणा केली फडकेंकडे. तर फडके यांनी जे वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला सांगितलं ते असं सांगितलं की 1945मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं अपमानास्पद विधान नाही आहे.
म्हणजे 1945 साली डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कोणतंही अपमानास्पद विधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं नाही आहे. फडके पुढं असं म्हणतात की समस्या ही आहे की आत्ताचे नेते वाचण्याची तसदी घेत नाहीत. अशा प्रकारची तक्रार फडके यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या वार्ताहराकडे केलेली आहे. आणि जी गोष्ट घडली ती गोष्ट का घडली ते मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सरकारने USचे जे विद्वान होते जेम्स लेन यांच्यावर यांनी जे पुस्तक लिहिलं शिवाजी महाराजांवर त्याच्यावर बंदी घातल्याचा पाठपुरावा भारतीय जनता पक्षाने गुरुवारी राज्य विधानसभेत केला होता. आणि तो पाठपुरावा करताना आरोप केला होता की पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवाजी महाराजांबद्दल निंदनीय टिप्पणी केलेली आहे. त्याच्यावर कोणी काही बोलत नाही आणि जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी का घालण्यात येते. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही जी टिप्पणी केली होती ती टिप्पणी नंतर काढून टाकली. 1986च्या आवृत्तीमध्ये ही टिप्पणी परत करण्यात आली त्या पुस्तकामध्ये. म्हणजे ती अपमानजनक वक्तव्य परत पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलं असं माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याकडून भाजप पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशा प्रकारचा आरोप करण्यात आला. याच्यावर टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीने हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या कलकत्ता येथील सिग्नेट प्रेसच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला की ज्यांनी 1945मध्ये कलकत्तामधून सत्यजित राय यांचं कव्हर पेज छापून डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित जवाहरलाल नेहरूंचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती. किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने देखील 2003च्या प्रकाशनामध्ये एक नवीन आवृत्ती प्रकाशित केली होती डिस्कवरी ऑफ इंडियाची. तर हे दोन जे प्रकाशनगृह आहेत या दोन प्रकाशनगृहाकडे टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की पुस्तकामध्ये अशा प्रकारचा काही रिमार्क आहे का की गोपीनाथ मुंडे साहेब आरोप करतात त्या पद्धतीचं. तर या दोन्ही प्रकाशनगृहांनी सांगितलं की आम्ही पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, आमच्याकडे आवृत्त्या आहेत, अशा प्रकारची कुठलीही टिप्पणी या पुस्तकामध्ये नाही आहे, तुम्ही पुस्तक घेऊन तपासून पाहू शकता. याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी परत गोपीनाथ मुंडे साहेबांशी संपर्क साधला. गोपीनाथ मुंडे साहेबांशी संपर्क साधल्यानंतर मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील बीड येथून फोनवर असं सांगितलं की मी पुस्तक वाचलेलं आहे आणि त्या पुस्तकामधले आक्षेपार्ह पॅरेग्राफ मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ शकतो. पण सध्या अटल बिहारी वाजपेयी साहेब जे आहेत, माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब आपल्या भारताचे मुख्य पंतप्रधान होते, आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व होते. तर त्यांच्या रॅलीमध्ये मी सहभागी झालेलो आहे. तर मी नंतर तुम्हाला हे पॅरेग्राफ निदर्शनास आणून देईल. गमतीची गोष्ट अशी आहे की नंतर कधीही गोपीनाथ मुंडे साहेबांनी हे कुठले पॅरेग्राफ होते ते कोणाच्याही निदर्शनास आणून दिले नाहीत. डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये छापले होते असं ते म्हणतात ते. आता गंमत अशी आहे की गोपीनाथ मुंडे साहेबांची एकतर कोणीतरी दिशाभूल केली असणार आहे किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांनी राजकीय हेतूने प्रेरित होणे आरोप केलेले असणार आहेत. कारण आपण पाहतो की कधीकधी एखादी समजूतदार ज्ञानी व्यक्ती पण तत्कालीन राजकीय गरज म्हणून खोटेपणाचा आधार घेऊन दुसऱ्या पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर आरोप करत असते. दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्या प्रकारचं राजकारण केलेलं असू शकतं किंवा कोणी त्यांना भरीस घातलेलं असू शकते किंवा कोणी त्यांना खोटी माहिती सांगितलेली असू शकते. बऱ्याचदा मोठमोठ्या व्यक्तींना पुस्तकं वाचायला वेळ भेटत नाही म्हणून हे लोक अवलंबून असतात कोणावरच्या नाही कोणाच्या तरी मतावर किंवा कोणी नाही कोणतरी अभ्यास करून त्यांना सल्ला देत असतात. त्या सल्ल्यावर अवलंबून असतात आणि त्या पद्धतीने विधान करत असतात. तसं काहीतरी माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये दिशाभूल किंवा चुकभूल झाली असण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो आरोप केला जातो की डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, त्या आरोपामध्येच मुळात काही दम नाही. त्याचं कारण हे आहे की हा आरोप डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाच्या अनुषंगाने नसून पंडित जवाहरलाल नेहरूंनी अजून एक पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी भरपूर पुस्तकं लिहिलीत आपल्याला माहीत नाही, आपल्याला फक्त डिस्कवरी ऑफ इंडियाच माहिती आहे. अजून एक पुस्तक जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं प्रकाशित झालेलं आहे त्याचं नाव आहे की ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. या ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाबद्दल हा वाद आहे मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडियाबद्दल नाही आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी आक्षेप घ्यावा असं जर काही थोडंफार कुठे लिहिलं असेल ते अपमानास्पद आहे का नाही ते आपण नंतर बघूयात. पण किमान आक्षेप घेता येईल असं जर काही लिहिलं असेल तर ते ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकामध्ये आहे किंवा होतं, आहे नाही होतं.
डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये तशा प्रकारचं लिखाण कधीही नव्हतं. पण ही साधी सोपी सरळ गोष्ट आजही एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येईल, ती मोठमोठ्या ज्ञानी माणसांच्या आणि राजकारण्यांच्या लक्षामध्ये का येत नाही ते मला अजून कळलेलं नाही आहे. लोक 1945 सालापासून आजपर्यंत आपण बघितलं की 2004ला गोपीनाथ मुंडे साहेब झाले, त्यानंतर राम नाईक साहेब झाले, एवढी मोठमोठी माणसं जी उपमुख्यमंत्री पदावर राहिलेली आहेत, जी राज्यपाल पदावर राहिलेली आहेत, ही माणसं पण चुकीच्या पुस्तकाचा रेफरन्स देऊन आरोप करतात. तुम्ही आरोप करता तो चूक का बरोबर तो नंतरचा विषय झाला, पण रेफरन्सच तरी तुम्ही मुळामध्ये चेक करून घेतला पाहिजे की तो बरोबर आहे का चूक आहे. या जो वादाचा रेफरन्स आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही अपमानास्पद दिलं का, तो वादाचा रेफरन्स ज्याला आपण संदर्भ म्हणतो तो डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाशी संबंधित नसून, लक्षात घ्या, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेल्या ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाशी संबंधित आहे. त्याचा डिस्कवरी ऑफ इंडियाशी काही संबंध नाही आहे. जर कोणी डिस्कवरी ऑफ इंडियाचं नाव घेऊन असा आरोप करत असेल तर आपण समजायला काही हरकत नाही आहे. एकतर तो माणूस अर्धवट आहे किंवा माणूस चांगला आहे, मोठ्या पदावर आहे, त्याला सल्ला देणारी माणसं त्याची दिशाभूल करतायत आणि सल्ला देणारी माणसं राजकीय हेतून किंवा अजून कुठल्या स्वार्थाने प्रेरित होऊन त्या माणसाच्या तोंडून त्या गोष्टी बदलून घेत आहेत किंवा त्या माणसाची काही ना काहीतरी राजकीय किंवा अजून कुठल्या प्रकारची मजबुरी असेल म्हणून तो तशा प्रकारचा आरोप करतो आहे प्रसिद्धी मिळवण्यासाठी. कारण डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ना पहिल्या आवृत्तीत ना त्याच्या मागच्या कुठल्या आवृत्तीत असं कधी काही लिहिलंच नव्हतं. जे काही थोडंफार गफलत झाली लिहिण्याची, ती गफलत ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकामध्ये झाली होती. आता हे पुस्तक आहे काय त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघणारच आहोत, पण आत्ताच एक सारांश सांगतो थोडा एक दोन ओळीमध्ये की हे पुस्तक आहे काय. फडकेंनी पण त्यावेळेला नमूद केलं टाइम्स ऑफ इंडियाला, ज्यावेळेला त्यांनी मुलाखत दिली त्यावेळेला फडके असं म्हणतात की ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक जे आहे ते 1920मध्ये पंडित नेहरूंनी त्यांच्या 14 वर्षाची मुलगी इंदिरा हिला तुरुंगात असताना लिहिलेल्या पत्रांचं संकलन आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला तुरुंगात होते राजकीय कैदी म्हणून, देशाबद्दल त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलं देशाच्या बाजूने, त्यावेळेला राजकीय कैदी म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं होतं. त्यावेळेला तुरुंगामधून त्यांनी त्यांची मुलगी इंदिरा हिला जी पत्र लिहिली त्या पत्रांचं संकलन आहे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक. या पुस्तकाच्या 91व्या अध्यायामध्ये शीख आणि मराठा या राष्ट्रीय वांशिक गटांचा उदय आणि त्यांनी मुघल साम्राज्य कसं तोडलं याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. 1934मध्ये ज्यावेळेला हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एक शूर आणि तेजस्वी नेता असा केलेला आहे. असा माणूस जो मराठ्यांचा वैभव होता आणि मुघल साम्राज्याचा कर्दनकाळ होता, एक साहसी व्यक्ती होता, असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकामध्ये. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी जो एक पॅरेग्राफ लिहिला आहे तो पॅरेग्राफबद्दल हा वाद आहे. डिस्कवरी ऑफ इंडियाच्या पुस्तकाबद्दल नाही आहे किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये काय लिहिलं त्याच्याबद्दल नाही आहे. तो वाद जो आहे तो वाद एका पॅरेग्राफबद्दल आहे. तो पॅरेग्राफ हा आहे की त्याच्या शत्रूंसह तो चांगला किंवा वाईट कोणताही मार्ग अवलंबण्यास तयार होता. म्हणजे आता हे जे काही लिहिलं गेलेलं आहे ते इंग्लिश लिखाणाचं मराठी भाषांतर आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख इथे एकेरी येतो आहे. कारण इंग्लिशमध्ये आपण आदरार्थी उल्लेख करू शकत नाही. जर मला एखाद्या माणसाला समोरासमोर बोलायचं असेल तरी पण मी यू म्हणतो, मला तू म्हणायचं असेल तरी पण मी यू म्हणतो, आणि तुम्ही आदरार्थी म्हणायचं असेल तरी आपण इंग्लिशमध्ये यूच म्हणतो. तो प्रकार आहे. हे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे त्याचं मराठी भाषांतर आहे. काही लोक याचा असा पण अर्थ काढतात पंडित जवाहरलाल नेहरूंना दोष द्यायला की हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला पुस्तकामध्ये. इंग्लिशमध्ये एकेरीच उल्लेख होतो, त्याचं हे मराठी भाषांतर आहे, ते मी वाचून दाखवतो. त्याच्या शत्रूंसह तो चांगला किंवा वाईट कोणताही मार्ग अवलंबण्यास तयार होता. अर्थात शिवछत्रपती सामधाम दंडभेद सर्व मार्ग शत्रूंच्या बाबतीत अवलंबत असत. बशर्ते त्याचा अंत झाला. त्याने विजापूरने त्याच्याविरुद्ध पाठवलेल्या सेनापतीला विश्वासघाताने ठार मारले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा गैरसमज जवळजवळ 1956पर्यंत भारत देशामध्ये सर्वत्र पसरला होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला विश्वासघाताने ठार मारले. त्याची कारणं अनेक आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. इथे
काय लिहिलं गेले पंडित जवाहरलाल नेहरूंकडे ते आपण वाचू. विजापूरच्या सेनापतीच्या विश्वासघातकी हत्येप्रमाणेच शिवाजीच्या अजूनही काही कृत्यांमुळे त्याला आमच्या नजरेमध्ये खूपच कमीपणा येतो. परंतु असे दिसते की त्याच्या सर्व युद्धात त्याने सामान्य लोक, महिला, मशिदी आणि इतरांवर हल्ला होऊ नये किंवा इजा होऊ नये म्हणून काळजी घेतली. जे एकच वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये चुकीचं पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं आहे ते हे आहे की त्यांनी विजापूरच्या सेनापतीला विश्वासघाताने मारले म्हणून इतिहासकार म्हणून आमच्या नजरेमध्ये शिवाजीला कमीपणा आलेला आहे, त्याचं हे कृत्य कमीपणाचं होतं. आता आपण विचार करूयात की ही भूमिका फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंची होती का? जर तुम्ही 1956पर्यंत विचार केला तर 1956पर्यंत जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वातंत्र्य योद्धा घोषित केलं नाही, महाराष्ट्र राज्य ज्या वेळेला अस्तित्वात आलं त्यावेळेला महाराष्ट्राचा तारणहार, महाराष्ट्राचा स्वातंत्र्य योद्धा, महाराष्ट्राचा आदर्श पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना निवडण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या अंगाने लिहायला सुरुवात झाली आणि मग लोक छत्रपती शिवाजी महाराजांकडे वेगळ्या नजरेने बघू लागले. त्याच्या आधी जी काही संसाधनं होती ती संसाधनं तोकडी होती. बऱ्याचशा बकरी उजेडात आल्या नव्हत्या, पत्र उजेडात आली नव्हती, परकीय इतिहासकारांनी लिहिलेल्या गोष्टींचं मराठीमध्ये भाषांतर झालेलं नव्हतं, त्या गोष्टी एकमेकांशी ताडून बघितलेल्या नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्र वगळता महाराष्ट्राच्या बाहेरच्या कोणत्याही माणसाला जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही समजून घ्यायचं असेल तर परकीय इतिहासकारांनी जे काही लिहिलं आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचे शत्रू असलेले जे परकीय इतिहासकार होते त्यांनी फारसीमध्ये जे काही लिहून ठेवलं आहे महाराजांबद्दल ते, किंवा कॉलोनियल हिस्टोरियन आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे जे इंग्रज काळामध्ये इंग्रजांच्या बाजूने इतिहास लिहिणारे इतिहासकार होते ते इंग्लिशमध्ये, या लोकांवर अवलंबून राहणं भाग होतं. ज्यांना मराठी येत नाही अशा महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना महाराष्ट्राचा इतिहास समजून घेण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या बाहेरची कुठलीही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांकडे स्वतःचा स्वातंत्र्य योद्धा म्हणून बघणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासाठी लढलेच नाही आहेत. त्यामुळे मुघल इतिहासकार किंवा आदिलशाहीचे इतिहासकार जे असतील, पोर्तुगीज, डच, इंग्रज इतिहासकार जे काही असतील, त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज हे वैरीच होते, ते त्यांच्याबद्दल कधीही चांगला उद्गार काढणार नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुघल जे इतिहासकार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे पहिल्यापासून एक सरंजामदार म्हणून किंवा जहागीरदार म्हणूनच पाहत होते आणि तसाच उल्लेख करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या सेनापतीला म्हणजे अफजल खानाला मारलं, ही या महाराष्ट्राच्या इतिहासातली नाही, देशाच्या इतिहासातली एक लक्षणीय आणि दखल घ्यावी अशी एक मोठी गोष्ट होती. कारण कुठल्या तरी एतद्देशीय राजाने परकीय सेनापतीला त्याच्याच कट कारस्थानामध्ये अडकवून त्याच्याच तोडीस-तोड उत्तर देऊन त्याची फौज धुळीला मिळवली होती. आत्तापर्यंत असं होत होतं की एक बादशाह दुसऱ्या बादशाला हरवेल, आदिलशाह निजामशाहला हरवेल, निजामशाह कुतुबशाहला हरवेल, यात सगळ्यांना मिळून मुघल हरवतील. पण कोणत्याही बादशाला किंवा कोणत्याही बादशाने पाठवलेल्या सेनापतीला या महाराष्ट्रात राहणाऱ्या कुठल्याही एतद्देशीय माणसाने हरवलेलं नव्हतं. या घटनेचा अर्थ असा होतो की सगळे परकीय बादशाह किंवा मुसलमान सत्ता ज्या होत्या त्या लगेच एकत्र आल्या की आपण एकमेकांमध्ये काय भांडायचं ते भांडू, गळा घोटू एकमेकांचा, पण सत्ता आपल्याकडेच राहिली पाहिजे, कुठला स्थानिक माणूस सत्ताधीश होता कामा नये. अफजल खानाचा वध ही भारताच्या परकीय इतिहासकारांनाच नव्हे तर परकीय सत्तांना एक प्रचंड मोठा मानसिक धक्का देणारी गोष्ट होती. कोणाला कळाली नाही कळाली ती नंतरचा विषय, पण औरंगजेबाला मात्र या गोष्टीचा अर्थ पुरेपूर कळला होता. म्हणून औरंगजेबाने ज्या वेळेला त्याला अफजल खानाच्या वधाची बातमी कळली की लगेच शाहिस्तेखानाला आदेश दिला की तुम्ही दक्कनवर शिवाजीवर चालून जा, कारण अफजल खानाच्या ही गोष्ट लक्षात आलेली होती की आत्तापर्यंत आपण एकमेकांचे गळे आवळतोय, मुसलमान पातशाह असू किंवा परकीय सत्ता असू ते ठीक आहे, आदिलशाहनं राज्य केलं काय किंवा निजामशाहनं राज्य केलं काय किंवा औरंगजेबाने राज्य केलं काय, सत्ता आपल्याच हातामध्ये राहते, पण हा एक स्थानिक माणूस बंड करतो, हा आपल्या सगळ्यांना धुळीला मिळवू शकतो, हा राजा होता कामा नये. हा धोका औरंगजेबाला वेळेत कळला होता. त्यामुळे अफजल खानाचा वध ही एक मोठी धक्का देणारी गोष्ट होती भारताच्या इतिहासामधल्या प्रस्थापित सत्तांना.
आणि त्या घटनेचा त्यांनी त्यांच्या अनुषंगाने विचार केलेला आहे. त्यांनी स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे स्वतःच्या दृष्टिकोनाने विचार केलेला आहे आणि त्यांच्या दृष्टीने शिवाजीने अफजलखानाला प्रतापगडावर भेटीचं आमिष दाखवून बोलून धोक्याने मारलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1956 सालापर्यंत संपूर्ण देशामध्ये आणि परदेशामध्ये पण ज्या इंग्रज किंवा कॉलोनियल हिस्टोरियननी जे लिहिलं होतं त्याच्यामुळं हाच समज सगळीकडे पसरलेला होता की शिवाजीने अफजलखानाला धोक्याने मारलेला आहे. मग त्याच्यामुळं जर पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं विधान त्यांच्या पुस्तकामध्ये केलं असेल तर ते का केलं असेल त्याचा आपण विचार केला पाहिजे. तो विचार तर आपण पुढं करणारच आहोत. पण इथे या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीच्या अनुषंगाने जी मीमांसा करण्यात आलेली या घटनेची त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे, त्या बातमीमध्ये पण सांगितलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी पण नंतर असं म्हणलेलं आहे की हे जे काही विधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलं ते विधान केल्यानंतर काय झालं, पुस्तक प्रकाशित झालं 1934 साली आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यातल्या या टिप्पण्यांचा लगेच तीव्र निषेध करण्यात आला की चारही बाजूंनी, म्हणजे त्या काळात देखील एवढी ऐतिहासिक साधनं उपलब्ध नसताना पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं विधान करण्यात आल्यानंतर त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. आणि कदाचित असं म्हणलं जातं की 1939च्या सुधारित आवृत्तीमध्ये म्हणजे 5 वर्षांनी या पुस्तकाची दुसरी जी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली त्या आवृत्तीमध्ये आत्ता जे काही आपण वर वाचलं की जे विधान करण्यात आलं होतं की शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सेनापतीला धोक्याने मारलं, विश्वासघाताने मारलं आणि तो पॅरेग्राफ होता, तो पॅरेग्राफ हटवण्यात आलेला आहे. म्हणजे ती चूक जेव्हा लक्षात आली त्यावेळेला लगेच तातडीने ती चूक सुधारण्यात आली. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड या पुस्तकामधून 1939 सालीच तो पॅरेग्राफ हटवण्यात आलेला आहे. आणि त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे की हा पॅरेग्राफ मुळात लिहिलाच का गेला, हटवला गेला ते ठीक आहे पण लिहिलाच का गेला असावा त्याचं स्पष्टीकरण सुप्रसिद्ध इतिहासकार जामखेडकर असं म्हणतात. मी नाही म्हणत आहे, जामखेडकर म्हणतात. त्यांना समाजामध्ये मान आहे आणि मला पण तसंच वाटतं की जामखेडकर म्हणतात ते. तर काय म्हणतात ते आपण ऐकूयात की जामखेडकर म्हणतात की नेहरूंनी दुर्दैवाने इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या शिवाजीवरील पुस्तकावर अवलंबून असे लिखाण केले असावे. म्हणजे नेहरूंनी जे लिखाण केलं ते लिखाण यदुनाथ सरकार यांनी जे काही लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकातला संदर्भ घेऊन केलेला आहे. मग आता नेहरूंनी असं लिखाण का केलं असावं? नेहरूंनी असं लिखाण करायचं कारण आहे की नेहरूंनी ही जी पुस्तक प्रकाशित झालेलं आपण म्हणतो ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, हे ॲक्च्युली पुस्तक नाही आहे, कुठला इतिहास ग्रंथ नाही आहे. त्यांनी तुरुंगातून त्यांच्या मुलीला म्हणजे इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह आहे. आणि ही जी पत्र त्यांनी इंदिरा गांधींना भारताच्या इतिहासाची झलक दाखवण्यासाठी लिहिली. ती पत्र लिहिण्यासाठी त्यांना संदर्भ कुठले होते? तुरुंगामध्ये त्यांना तुरुंगामध्ये जी पुस्तकं उपलब्ध होती ती पुस्तकं वापरावी लागली आणि त्या पुस्तकांचा वापर करून स्वतःचं पत्र लिहावी लागली जी ते मुलीला लिहायची होती ती. दुर्दैवाने त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये पण म्हणलेलं आहे, आपण ते पुढे वाचणारच आहोत ग्लिम्सेस ऑफ वर्ल्डमध्ये, पण आता विषय निघाला म्हणून सांगतो. तुरुंगामध्ये एखाद्या व्यक्तीला पुस्तक लिहायचं असेल तर पुस्तक लिहिण्यासाठी त्याला योग्य संदर्भ कधी मिळत नाहीत, कारण तुरुंगाच्या लायब्ररीमध्ये तशा प्रकारची पुस्तकं कधी नसतातच. आणि जरी असली काही पुस्तकं त्यात चांगली तरी कैद्यांना ती पुस्तकं स्वतःकडे ठेवता येत नाहीत, वाचून परत द्यावी लागतात. म्हणजे मी हे पुस्तक वाचलं, आता मी तो संदर्भ लिहितो काहीतरी त्याच्या संदर्भावर आधारित काहीतरी मी लिखाण करतो, उद्या तो संदर्भ तपासून बघायला मला पुस्तक मिळेलच असं नाही, किंवा त्या पुस्तकात जे लिहिलं आहे त्याची तुलना करायला दुसरं पुस्तक मिळेलच असं नाही. त्याच्यामुळे तुरुंगामध्ये जी पुस्तकं उपलब्ध होती त्या पुस्तकांवर भिस्त ठेवून पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहावं लागलं. दुसरी गोष्ट की पंडित जवाहरलाल नेहरूच नव्हे तर भारतातले सर्वच इतिहासकार जे त्यावेळेला काहीतरी भारताबद्दल किंवा भारताचा इतिहास लिहित होते ते जदुनाथ सरकारांवर भिस्त ठेवून लिहित असत, कारण जदुनाथ सरकारांचं मोठं नाव त्या काळी भारतामध्ये होतं. जदुनाथ सरकारांचा व्यासंग मोठा होता, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. जदुनाथ सरकारांनी औरंगजेबाचा जो प्रचंड इतिहास लिहिलेला आहे ते खरोखर भारत देशामध्ये लिहिलेला एक सगळ्यात मोठा ऐतिहासिक खजिना आहे, मोठा मोलाचा ठेवा आहे जदुनाथ सरकारने जे काही लिहिलं आहे ते. त्यामुळे जदुनाथ सरकारांबद्दल त्या काळामध्ये एक मोठी मान्यता होती की जदुनाथ सरकार हे चुकीचं लिहूच शकत नाहीत, कारण तोपर्यंत पुरावे समोर आले नव्हते जदुनाथ सरकार जे काही लिहितात ते. आणि दुर्दैवाने जदुनाथ सरकारांनी पण जे काही लिहिलं शिवाजी महाराजांबद्दल ते पर्शियन इतिहासकारांच्या नजरेने लिहिलं, कारण जदुनाथ सरकार
हे औरंगजेबाचे चरित्रकार म्हणून त्यांची शिवाजी महाराजांची ओळख झाली. शिवाजी महाराजांची ओळख जी काही जिजाऊंना सरकारना झाली ती सर्वप्रथम पर्शियन ग्रंथामधून झाली. त्याचा पगडा त्यांच्या मनावर कुठे नाही कुठेतरी होता आणि आपण जिजाऊंना सरकारना पण दोष देऊ शकत नाही, कारण जिजाऊंना सरकार कुठे देशोदेशी शोधायला जाणार आहेत महाराष्ट्र देशामध्ये की कुठलं पत्र आहे आणि कुठलं चिटोर आहे आणि कुठली बकर आहे काय आहे. ते काम विका राजवाडे आणि बाकीच्या प्रभूतींनी केलं. काशीनाथ साने असतील, विका राजवाडे असतील, या लोकांनी अथक मेहनत घेतली. एका छोट्या चिटोऱ्यासाठी पण त्यांनी गावोनगाव पालती घातली शोधून काढण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी. अर्थातच जिजाऊंना सरकारकडे तेवढा वेळ नव्हता महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टी करतील ते. तर त्यांना जी काही साधनं उपलब्ध झाली त्या साधनांच्या आधारे त्यांनी लिहिलं, पण ती साधनं दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांची निंदा नालस्ती करणारी होती. म्हणजे मराठीमध्येच ती लिहिलेली साधनं आहेत बघा, ही छत्रपती शिवाजी महाराजांची निंदा नालस्ती करतायत. आपल्या मराठीमध्येच काही लेखक आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांची निंदा नालस्ती आजही करतात. आपण मागे चंद्रराव मोरेच्या प्रकरणामध्ये ते पाहिलेलं आहे, आपण सिरीज बनवली त्याच्यामध्ये. तर ते लोक तेव्हा होते असं नाही, आजही आहेत की हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की छत्रपती संभाजी महाराजांचंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पण चरित्रहनन करणारे लोक आपल्या समाजामध्ये आहेत, लिहिणारे आजही महाराष्ट्रामध्ये. त्यांचं वाचून जर जिजाऊंना सरकारने लिहिलं असेल तर आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. आणि जिजाऊंना सरकारांचं वाचून जर पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो संदर्भ देऊन लिहिला असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूंना पण दोष देता येत नाही, कारण जे संदर्भ या इतिहासकारांना मिळाले होते ते संदर्भच मुळामध्ये सदोष होते. पण पुढे जाऊन ज्या वेळेला जिजाऊंना सरकारांना ही चूक समजली त्यांची की त्यांच्याकडून चूक झालेली आहे गोष्ट आकलन करण्यामध्ये, त्यावेळेला जिजाऊंना सरकारांनी शिवाजी महाराजांचा स्वातंत्र्य सेनानीच्या ऐवजी सरंजामदार असा जो उल्लेख केला होता पूर्वग्रहदूषित पर्शियन ग्रंथांच्या आधारे, तो उल्लेख त्यांनी गाळला. तो उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधून काढून टाकला. जिजाऊंना सरकारने त्यांच्या पुस्तकांमधून तो उल्लेख काढून टाकल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी पण तो उल्लेख त्यांच्या पुस्तकांमधून काढून टाकला. कारण इतिहास हा असाच लिहिला जातो. आज जरी मी तुम्हाला या गोष्टी बोलत असेल तरी उद्या कदाचित काहीतरी नवीन पुरावे समोर येतील आणि नवीन पुरावे समोर आल्यानंतर मला पण आज जे मी बोलतो ते मत उद्या कदाचित त्या पुराव्यांच्या आधारे बदलावं लागेल. इतिहासाचा आपण बघतो की एखादं पुस्तक प्रकाशित होतं, एखाद्या लेखकाने लिहिलेलं, त्याची पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती, 10वी, 12वी, 15वी आवृत्ती निघते. प्रत्येक आवृत्तीमध्ये जर तो इतिहासकार खरा असेल तर तो काही ना काहीतरी बदल करतो. तो बदल नवीन उपलब्ध पुराव्यांच्या आधारे केलेला असतो. नवीन एखादं पत्र सापडलेलं असतं, नवीन एखादी गोष्ट उजेडात आलेली असते, नवीन एखादा शिलालेख सापडलेला असतो, काहीतरी नवीन पुरावा सापडलेला असतो, ज्याच्यामुळे आधीच्या आवृत्तीत जे लिहिलेलं असतं ते पुढच्या आवृत्तीमध्ये बदलावं लागतं. ते बदलणं गरजेचं असतं आणि प्रामाणिक इतिहासकार तसं करतात देखील. अप्रामाणिक फसवे लोक जगामध्ये सर्वत्र आहेत. ते जोपर्यंत कोणीतरी त्यांची चूक उघडकीला आणून देत नाही किंवा काहीतरी मोर्चे काढून किंवा आंदोलन करून त्यांना ते बदलायला भाग पाडत नाही तोपर्यंत ते बदलत नाहीत. पण प्रामाणिक इतिहासकार हे बदलत असतात त्यांच्या पुस्तकामध्ये. प्रामाणिक प्रकाशक पण नवीन गोष्टी आल्यानंतर खाली तळटीप देत असतात की हे असं असं लिहिलेलं आहे लेखकांनी त्यावेळेला. आज ते लेखक अस्तित्वात नाही आहेत, पण ही नवीन गोष्ट समोर आलेली आहे, वाचकांनी याच्या अनुषंगाने पण या गोष्टीकडे पाहावं. मग अशा प्रकारच्या गोष्टी इतिहासामध्ये होत असतात, इतिहास लेखनामध्ये होत असतात. इतिहास हा बदलत असतो नवीन पुराव्यांच्या आधारे, त्यामुळे त्या सुधारणा कराव्या लागतात. मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी पण ती नवीन गोष्ट त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी ती सुधारणा केली त्याच्यामध्ये. हा विषय तिथेच संपून गेला. म्हणजे 1939 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रामाणिकपणे एक इतिहासकार म्हणून दुसऱ्या एका वजनदार इतिहासकाराचा त्यांनी संदर्भ घेतला होता. त्याने सुधारणा केल्यानंतर स्वतःच्या लिखाणामध्ये सुधारणा केली. उगाच पंडित जवाहरलाल नेहरू अट्टाहासाने ती गोष्ट मी बदलणार नाही, माझ्या अहंकाराचा विषय करेल म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी ती गोष्ट केलेली नाही आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतःबद्दलचं मत सुधारलं हे इथं आपण लक्षात घेत नाही. अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जिजाऊंना सरकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं हे मत जरी सुधारलं तरी सगळीच मतं सुधारली नाहीत त्यांची. अजूनही त्यांच्या लिखाणामध्ये काही काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची विद्वेषी भूमिका दिसतेच. आपण त्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊनाथ सरकार यांच्याबद्दल लिखाणाबद्दल. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. आता आपण काय करूयात की ही गोष्ट इथं सिद्ध झालेली आहे की काही गोष्टी चुकीच्या संदर्भामुळे लिहिल्या गेल्या होत्या आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना तुरुंगामध्ये संसाधनं उपलब्ध नव्हती आपण जे लिहितो आहे ते चेक करण्यासाठी की दुसरीकडे कुठेतरी, म्हणून त्यांच्याकडून ती चूक झाली. पण जी काही चूक झाली त्याच्यामध्ये पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दरोडेखोर, लुटारू, वाट चुकलेला देशभक्त अशा प्रकारचे उद्गार काढलेले नाहीत. जे काही आहे ते फक्त आणि फक्त अफजल खानाला विश्वासघाताने मारला अशी जी वंदता त्यावेळेला समाजामध्ये पसरली होती, गैरसमज पसरला होता. इतिहासकार पण मान्यवर तशाच पद्धतीने लिहित होते, म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते तसं लिहिलं होतं. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे.
आता आपण काय करूयात की हे काढल्यानंतर हे जे काय आपण म्हणतो की टाइम्स ऑफ इंडिया याच्या वार्त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीमध्ये जो काही उल्लेख आला, त्यांनी जी काही संशोधन केलं आणि जे काही सत्य समोर आलं त्याच्याबद्दल आपण इथे बोललो. थोडंसं आपण आता ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाबद्दल पण बोलूयात. हे जे पुस्तक आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगामधून स्वतःच्या मुलीला इतिहास समजावा आणि तिच्याशी चर्चा करता यावी म्हणून लिहिलेलं पुस्तक आहे. हे पत्रांचं संकलन आहे त्यांनी लिहिलेलं. या पत्रामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या लिहिलेल्या त्रोटक आहेत, कारण ही पत्र आहेत, हा इतिहास नाही लिहिलेला त्यांनी जो काही लिहिलेला आहे तो. आणि ग्लिम्सेस या शब्दाचा जर मराठीमध्ये भाषांतर करायचं म्हटलं त्याचा अर्थ होतो झलक, म्हणजे इतिहासाची छोटीशी झलक, इतिहास नव्हे. तुरुंगामधून पंडित जवाहरलाल नेहरू पुस्तकं वाचून अभ्यास करून स्वतःच्या मुलीला इतिहासाची झलक दाखवण्यासाठी थोडीशी पत्र लिहित आहेत. इतिहास सांगण्यासाठी पत्र लिहित नाहीत, स्वतःला इतिहासकार म्हणून पत्र लिहित नाहीत. त्यामुळे मगाशी मी म्हटलं की चुकीच्या संदर्भाच्या आधारे लिहिलं म्हणून तर आपण त्यांना माफ केलंच पाहिजे, त्यांनी ते सुधारलं पण प्रामाणिकपणे. पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा कुठलाही ऐतिहासिक ग्रंथ नाही, ते पत्रांचं संकलन आहे. मी माझ्या मुलीला पत्र लिहिली, त्या पत्रामध्ये कदाचित चुका होऊ शकतात, तो ऐतिहासिक ग्रंथ होऊच शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जे काही शिल्लक राहिलं, म्हणजे जे काही पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं त्याच्यानंतर, म्हणजे 1939 सालानंतर त्यांनी जे पुढचं जे पुस्तक लिहिलं डिस्कवरी ऑफ इंडिया, तो मात्र खराखुरा ऐतिहासिक ग्रंथ होता. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ऐतिहासिक ग्रंथ नव्हता. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे ज्या वेळेला ग्रंथरूपाने प्रकाशित झालं पुस्तक, म्हणजे जी पत्र पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मुलीला लिहिली ती पुस्तक रूपाने प्रकाशित झाली, त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती प्रस्तावना मुळातूनच वाचण्यासारखी आहे. जे लोक पंडित जवाहरलाल नेहरूंवर आरोप करतात, डिस्कवरी ऑफ इंडिया ते पुस्तकच खोटं आहे त्या निमित्ताने केला ना आरोप, पण ग्लिम्सेस ऑफ इंडिया या पुस्तकाच्या आधाराने जरी एखाद्याने आरोप करायचं म्हटलं तरी जेव्हा तुम्ही आरोप करता एखादं पुस्तकातलं एखादं वाक्य घेऊन, त्यावेळेला त्या लेखकाचं मनोगत पण वाचलं पाहिजे की लेखकाने हे पुस्तक कोणत्या मनोभूमिकेतून लिहिलं आहे, ते लेखक त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सांगत असतो किंवा आपल्याला दाखवत असतो. तर आपण काय केलं पाहिजे की कोणतंही पुस्तक वाचण्याच्या आधी त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचली पाहिजे, लेखकाचं मनोगत वाचलं पाहिजे. एखाद्या पुस्तकातली एखादी ओळ घेऊन कोणी आरोप करत असेल तर फक्त ती ओळ पकडून आपण पण त्या वादामध्ये उडी नाही टाकली पाहिजे. ती ओळ लिहिण्यामागे लेखकाचं मनोगत काय होतं, मानसिकता काय होती, कोणत्या अनुषंगाने किंवा कोणत्या वैचारिक भूमिकेतून त्याने ते विधान केलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग वादामध्ये उडी मारली पाहिजे जर मारायचीच असेल आपल्याला तर आपण काय करूयात की 1 जानेवारी 1934 पंडित जवाहरलाल नेहरूंनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाला जी काही प्रस्तावना लिहिली होती त्या प्रस्तावनेचं मी मराठीमध्ये एक स्वैर भाषांतर केलं आहे माझ्या पद्धतीने, कारण गुगलमध्ये केलं की कधी कधी गडबड होते. गुगलमध्ये जर भाषांतर केलं इंग्लिश तर मराठीत तर इंग्लिश वाचणं कधी कधी सोपं वाटतं मराठी भाषांतर वाचण्यापेक्षा, म्हणून मी थोडंसं भाषांतर केलेलं आहे. अर्थ तोच आहे, वाक्य पण तीच आहेत, शब्द पण तोच आहे. एखादा शब्द कुठेतरी मागे पुढे केला असेल मी, फार काही फरक नाही त्याच्यामध्ये. ते भाषांतर मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि आपण पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका समजून घेऊयात जे काय आहे ते वाचण्याचा उद्देश हे आहे की याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. म्हणजे पुस्तक प्रकाशित होताना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मनामध्ये काय भावना होत्या किंवा या पुस्तकाकडे लोकांनी काय नजरेने बघावं ते आपल्याला जवाहरलाल नेहरूंच्या या मनोगतामधून किंवा प्रस्तावनेमधून समजेल. ती प्रस्तावना अशी आहे की पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, मला माहीत नाही की पत्रे केव्हा आणि कुठे प्रकाशित होतील किंवा ती कधी प्रकाशित होतील का नाही. म्हणजे ज्या वेळेला ही पत्र त्यांनी लिहिली तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की पत्र कधी प्रकाशित होतील का नाही होणार. त्याचं कारण ते असं सांगतात, कारण भारत हा आज एक भविष्य न सांगता येणारा अनिश्चिततेच्या गर्तेमध्ये पसरलेला देश आहे आणि भविष्य सांगणे कठीण आहे. कारण ज्या वेळेला हे पुस्तक प्रकाशित झालं 1934 त्यावेळेला स्वातंत्र्य युद्धाची आंदोलनं जोरामध्ये होती भारत देशामध्ये. सर्वत्र एक अनिश्चितता पसरली होती की उद्या काय होईल कोणी सांगू शकत नव्हतं. त्यामुळे ही पत्र प्रकाशित होतील का नाही, प्रकाशित झाल्यावर वाचतील का नाही, कोणी वाचल्यावर काय त्यांचा अर्थ निघेल काय सांगू शकत नाही. ही अनिश्चितता पंडित जवाहरलाल नेहरू सांगतायत. भविष्य सांगता येणं कठीण आहे. एखादी घटना घडण्याआधीच मी या ओळी लिहित आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतायत की हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच मी ओळी लिहित आहे. पुस्तक प्रकाशित होईल का नाही याच्याबद्दल मला काही एक खात्री नाही आहे.
या ऐतिहासिक पत्रांच्या मालिकेसाठी माफी आणि स्पष्टीकरण दोन्ही आवश्यक आहे. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच काय म्हणत आहेत की ह्या पत्रांच्या मालिकेसाठी माफी आणि स्पष्टीकरण दोन्ही आवश्यक आहे. ज्या वाचकांनी ही पत्रे वाचण्याचा त्रास घेतला त्यांना कदाचित माफी आणि स्पष्टीकरण सापडेल. विशेषतः मी वाचकांना शेवटचे पत्र वाचण्याची सूचना करेन. कदाचित ते देखील या अव्यवस्थित जगात सर्वात शेवटी सुरू होईल. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना जाणीव आहे की ही पत्र जर कधी पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाली तर त्या पुस्तकामध्ये जे काही लिहिलं गेलं आहे त्याच्याबद्दल माफी लेखकाची आवश्यक आहे आणि लेखकाकडून काही स्पष्टीकरण पण आवश्यक आहे. त्याची वाचकाला गरज भासेल, कारण वाचक लेखकाकडून माफीची अपेक्षा करेल आणि स्पष्टीकरणाची पण अपेक्षा करेल. कारण हे पुस्तक हे ऐतिहासिक ग्रंथ नाही आहे, ही माझ्या मुलीला मी लिहिलेली पत्र आहे. जर चुकून माकून कधी ते पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं आणि कोणी त्याला ऐतिहासिक ग्रंथ म्हटलं तर मला स्वतःला आधी माफी मागितली पाहिजे वाचणाऱ्याची आणि मला त्याला स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की बाबा रे असं लिहिलं का गेलं त्याच्यामध्ये. कारण पंडित जवाहरलाल नेहरूंना माहिती आहे की हे जे काही पत्राच्या रूपात प्रकाशित झालेलं आहे तो संपूर्ण इतिहास नाही आहे, तुकडे तुकडे आहेत, कड्या जुळत नाही आहेत. काही गोष्टींचं स्पष्टीकरण इच्छा असून पण देता आलेलं नाही आहे, काही गोष्टी इच्छा असून पण त्याच्यामधून टाळाव्या लागलेल्या आहेत. त्याच्याबद्दल माफी आणि स्पष्टीकरण दोन्ही गरजेचं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच म्हणत आहेत. दुसरी गोष्ट की ही पत्रे भरपूर मोठी झाली आहेत. किती लिहावे याबद्दल थोडेसे नियोजन मी केले होते, पण ही पत्रे एवढी मोठी होईपर्यंत वाढतील असं मला कधीही वाटले नव्हते. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणतात की ज्या वेळेला ही लिहायला सुरुवात केली पत्र त्यावेळेला मला वाटेल की मी काहीतरी त्रोटक थोडीफार माहिती माझ्या मुलीला इतिहासाबद्दल लिहून पाठवेल, पण लिहिता लिहिता ही पत्र एवढी मोठी होतील याची मला जाणीव नव्हती. जवळजवळ 6 वर्षापूर्वी जेव्हा माझी मुलगी 10 वर्षाची होती तेव्हा मी तिला अनेक पत्रे लिहिली ज्यात जगाच्या सुरुवातीच्या दिवसांची थोडक्यात आणि साधी माहिती दिली होती. ही सुरुवातीची पत्रे पुढे पुस्तक रूपाने प्रकाशित झाली आणि त्याचे उदार अंतकरणाने स्वागत देखील झाले. हे पत्र लिहिणे पुढे चालू ठेवण्याचा विचार माझ्या मनात घोळत होता, पण राजकीय घडामोडींमुळे भरलेल्या व्यस्त जीवनाने या माझ्या इच्छेला मूर्त स्वरूप घेण्यापासून रोखले. तुरुंगाने मला आवश्यक असलेली संधी दिली व मी ती हस्तगत केली. म्हणजे ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंना देशासाठी ते काही ना काही कार्य करत असत तेव्हा तुरुंगवास भोगावं लागत असे, त्यावेळेला स्वतःच्या मुलीला ते पत्र लिहित असतात आणि त्यातून इतिहास समजून सांगत असत जगाचा. त्यातली काही पुस्तकं प्रकाशित आधीच त्यातली काही पत्र पुस्तक रूपाने आधीच प्रकाशित झाली होती. तर हा जो सिलसिला होता हा असाच चालू राहावा पुढे आणि अजून काही पत्रे लिहावीत आणि अजून काही इतिहास लिहावा असं पंडित जवाहरलाल नेहरूंना नेहमी वाटायचं. पण राजकीय जीवनामध्ये त्यांच्या एवढे व्यस्त असत ते की इंग्रजांविरुद्ध लढण्यामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये, त्यामुळे त्यांना शक्य होत नसतं ते इतिहासाचा अभ्यास करणे. पण ज्या वेळेला त्यांना तुरुंगवास होत असे त्यावेळेला तुरुंगात त्यांना एकांतात शांत बसावं लागे, त्यावेळेला त्यांना संधी मिळत असे काहीतरी लिहिण्याची. म्हणून नवीन तुरुंगवास ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंना झाला त्यावेळेला त्यांनी असं म्हणलं की तुरुंगाने मला ही संधी दिली लिहायची, ती मी हस्तगत केली आणि म्हणून हे पुस्तक नवीन आता प्रकाशित होत आहे. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणतात की ही पत्रे वैयक्तिक आहेत ज्यात अनेक जिव्हाळ्याचे स्पर्श आहेत जे फक्त एकट्या माझ्या मुलीसाठी आहेत. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पत्र वाचाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे इतिहास सांगतायत का स्वतःच्या मुलीबद्दल बोलत आहेत. तर जवाहरलाल नेहरू ते मान्य करतात की हो मी माझ्या मुलीबद्दल बोलतो आहे, मी माझ्या मुलीला इतिहास सांगतो आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ही पत्र वाचाल तेव्हा त्या पत्रामध्ये तुम्हाला वैयक्तिक जिव्हाळ्याचे कित्येक वाक्य दिसतील त्याच्यामध्ये आणि त्या वाक्यांचं काय करावं हे मला कळत नाही, कारण मोठ्या प्रयत्नांशिवाय त्यांना बाहेर काढणे सोपे नाही, म्हणून मी त्यांना अस्पर्श सोडत आहे. म्हणजे ज्या वेळेला ही पत्र आता पुस्तक रूपाने प्रकाशित होतील त्यावेळेला व्यक्तिगत त्यांनी त्या पत्रामध्ये त्यांच्या मुलीला म्हणजे इंदिरा गांधींना जी वाक्य लिहिली होती त्या वाक्यांचं करायचं काय? ती वाक्य काढून टाकायची का पत्रांमधून? काढून टाकणं तर शक्य आहे, पण काढून टाकलं तर त्या पत्रांचा फ्लो बिघडतो, त्या विषयाचा फ्लो बिघडतो, अनेक अडचणी येतात त्याच्यामध्ये. मग करावं काय त्यांचं? मग शेवटी असं ठरलं की ती वाक्य आहे तशी राहू द्यावीत आणि त्या वाक्यांसहित ती पत्र पुस्तक रूपाने प्रकाशित करावीत. मग इथे आपण हा विचार केला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करताना की त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला छत्रपतींबद्दल. तो लिहिला नाहीच आहे, तो जो लिहिला तो गैरसमजाने लिहिला, तो त्यांनी सुधारला पण नंतर. पण मुळामध्ये हे पुस्तक आहे हे ऐतिहासिक ग्रंथ नाहीच आहे. त्यांनी त्यांच्या मुलीला लिहिलेली पत्र आहेत.
एखादा व्यक्ती स्वतःच्या मुलीला काही पत्र लिहू शकतो, त्याच्यामध्ये तो त्याचं मन कशाही प्रकारे व्यक्त करू शकतो, त्याच्यावर तुम्ही टीका करू शकत नाही किंवा वाद घालू शकत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये पुढं जे काही लिहिलं आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी, ते आपण विचार केलं पाहिजे की या पुस्तक लिहिण्याची त्यांची भूमिका आहे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की शारीरिक निष्क्रियतेमुळे आत्मनिरीक्षण होते, मूड बदलतात. मला भीती वाटते की हे बदलणारे मूड पत्रांच्या ओघात अगदी स्पष्ट दिसत आहेत. म्हणजे एखादा माणूस जेव्हा एकांतवासात राहतो, तुरुंगामध्ये राहतो, त्याची शारीरिक हालचाल जास्त होत नाही, तो समाजामध्ये जास्त मिसळत नाही, एकटेपणा येतो, त्यावेळेला त्याचे मूड बदलतात. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना अशी भीती वाटते की एकटेपणामुळे, तुरुंगवासामुळे म्हणजे माझे मूड बदलतात. ते मूड माझे जे काही लिखाण मी केलं, जे पत्र लिहिले त्या पत्रांमध्ये पण लिहिण्याच्या ओघामध्ये स्पष्ट दिसत आहेत. ज्या वेळेला एखादा इतिहासकार ऐतिहासिक ग्रंथ लिहितो त्यावेळेला ते असे मूड त्याचे स्वतःचे त्याच्यामध्ये दिसत नाहीत किंवा दिसले नाही पाहिजेत, त्याने इतिहास तटस्थपणे लिहिला पाहिजे. पण मी जी पत्र लिहिली आहेत त्याच्यामध्ये तो मूड दिसतो आहे. इतिहास लिखाण पद्धती ही इतिहासकाराच्या पद्धतीप्रमाणे नाही. म्हणजे या पत्रांची जी लिखाण पद्धती आहे ती इतिहासकार ज्या पद्धतीने लिहितात त्या पद्धतीनं नाही आहे. मी स्वतः देखील इतिहासकार असल्याचा दावा करत नाही आहे. म्हणजे या पुस्तकाच्या सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं आहे की माझी वैयक्तिक मुलीला लिहिलेली पत्र आहेत. या पुस्तकाची इतिहास पद्धती इतिहासकाराच्या लेखणीला धरून नाही आहे, ती एका बापाने मुलीला लिहिलेली वैयक्तिक जिव्हाळ्याची पत्र आहेत त्या धाटणीची आहे. आणि मी स्वतः पण स्वतःला इतिहासकार म्हणत नाही. जर एखादा माणूस स्वतःच असं म्हणत असेल तर त्याच्यावर आरोप करण्यामध्ये काय अर्थ आहे? आपण या गोष्टीचा पण विचार करत नाही. आरोप करताना किंवा वाद घालताना त्या पुस्तकावरून किंवा विषयावरून पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल. पुढं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की या पुस्तकाचं झालं आहे काय ते सांगतात. म्हणजे एखादा माणूस जेव्हा हे पुस्तक वाचेल, म्हणजे ही पत्र पुस्तक स्वरूपात वाचेल, तेव्हा होतं काय की याच्यामध्ये तरुणांसाठी प्राथमिक लिखाण आणि मोठ्यांच्या कल्पनांबद्दल चर्चा असं काहीतरी एक दुर्दैवी मिश्रण या पत्रांचं झालेलं आहे. म्हणजे ही पत्र त्यांनी लिहिली त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीला. त्याच्यामुळं 10 वर्षाच्या मुलीच्या बुद्धीला झेपतील अशा आशयाने तशा विषयाने त्यांनी ती पत्र लिहिली आहेत, लिखाण केलेलं आहे. त्यामुळं तरुणांबद्दल प्राथमिक लिखाण आणि मोठ्या माणसांच्या जे इतिहासाबद्दल काही ना काही कल्पना असतात त्याच्याबद्दल चर्चा असं काहीतरी दुर्दैवाने एक वेगळंच मिश्रण या पत्रांचं झालेलं आहे. आणि ते पत्र परत प्रकाशित झाले, त्यामुळे इतिहासामध्ये काहीतरी वेगळंच मिश्रण होणार त्याचं वाचणाऱ्याच्या डोक्यामध्ये. हे पंडित जवाहरलाल नेहरूंना स्वतःला माहिती आहे, ते स्वतः म्हणतात की असं काहीतरी दुर्दैवाने झालेलं आहे. असंख्य गोष्टी आहेत त्या परत परत 2-2दा लिहिल्या गेलेल्या आहेत. हे 2-2दा परत परत लिहिण्याचं कारण असं की हा एकसंध इतिहास म्हणून त्यांनी ही गोष्ट लिहिलेली नाही आहे. त्यांनी पत्र त्यांना जसा वेळ भेटेल, जशी पुस्तकं उपलब्ध होतील तशी क्रमाक्रमाने लिहिलेली आहे. त्यामुळे काय झालं की बऱ्याचदा पत्रामध्ये मागचे काही उल्लेख येतात आणि ती गोष्ट रिपीट होत जाते. अशा गोष्टी झालेल्या आहेत. या पत्रांमध्ये असलेल्या दोषांचा अंत नाही. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू खरंच स्वतःहूनच असं म्हणतात की खरंच या पत्रांमध्ये असलेल्या ऐतिहासिक दोषांचा अंत नाही. म्हणजे ही पत्र मी माझ्या मुलीला लिहिली होती आणि तुम्ही लोक आता ते पुस्तक म्हणून प्रकाशित करताय, पण त्याच्यामध्ये कितीतरी ऐतिहासिक दोष आहेत, त्यांचा अंतच नाही आहे. म्हणजे ही ऐतिहासिक पुस्तक म्हणून जर तुम्ही या पुस्तकाला दर्जा द्याल तर त्यात एवढे दोष निघतील की त्यांचा अंत लागणार नाही. हे पंडित जवाहरलाल नेहरूंना स्वतःला मान्य आहे. पंडित जवाहरलाल नेहरू त्या पुस्तकाबद्दल काय म्हणतात की पत्र म्हणजे एका पातळ धाग्याने एकत्र जोडलेले इतिहासाचे वरवरचे रेखाचित्र आहे. पत्र म्हणजे मी माझ्या मुलीला माझ्या भावना पोचवण्यासाठी जी पत्र लिहिली ती भावनांच्या पातळ धाग्याने जोडलेलं वरवरचं रेखाचित्र आहे. माझ्या मुलीला 10 वर्षाच्या मुलीला इतिहास कळावा म्हणून तिच्या वयाप्रमाणे मी एक इतिहासाचं वरवरचं रेखाचित्र निर्माण केलेलं आहे. हा काही सखोल इतिहास नाही आहे किंवा हे काही इतिहास संशोधन नाही आहे किंवा ही काही विधानं माझी ठोस विधानं नाही आहेत असंच लिहिलं म्हणून. मी 10 वर्षाच्या मुलीचा पत्र लिहितो आहे आणि तिच्या बुद्धीप्रमाणे पत्र लिहितो आहे. त्यामुळं ते भावनेच्या एका धाग्याने लिहिली गेलेली हे इतिहासाचं फक्त वरवरचं एक रेखाचित्र आहे. हा इतिहास नाही आहे. मी माझी तथ्ये आणि कल्पना काही विचित्र पुस्तकांमधून उधार घेतल्या आहेत. म्हणजे जे जामखेडकर इतिहासकार मगाशी म्हणत होते की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जदुनाथ सरकारांचा आधार घेतला म्हणून त्यांची फसगत झाली आणि असं प्रकारचं विधान त्यांच्याकडून झालं. त्या प्रस्तावनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच म्हणत आहेत की या पुस्तकामध्ये जे काही लिहिलेलं आहे किंवा पत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ती तथ्य आणि कल्पना काही विचित्र पुस्तकांमधून मी उधार घेतलेले आहेत. याचा अर्थ त्या लायब्ररीमध्ये जी पुस्तकं होती तुरुंगाच्या ती एवढी विचित्र पुस्तकं होती इतिहासाबद्दल लिहिलेली. त्याच्यामध्ये काही कॉलोनियल हिस्टोरियन होते, म्हणजे इंग्रजांच्या बाजूने इतिहास लिहिणारे लोक होते.
काही पर्शियन लोक होते ज्यांचे पर्शियन पुस्तकांचा इंग्लिशमध्ये तर्जुमा केला होता, भाषांतर केलं होतं, ते लोक होते. काही मनाला येईल ते इतिहास लिहिणारे लोक होते, त्यांनी इतिहासाबद्दल काही लिहिलं होतं विचित्र पुस्तकं. ती पुस्तकं मला दुर्दैवानं वाचावी लागली, त्याच्यावर डोकं खपून मला माझ्या मुलीला पत्र लिहावी लागली. म्हणजे ती संदर्भच माझे विचित्र आणि चुकीचे होते. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच म्हणत आहेत त्यात अनेक चुका होत्या, हे मला मान्य आहे. म्हणजे त्या संदर्भामध्ये चुका होत्या म्हणून माझ्याकडून पण चुका झाल्या, हे मला मान्य आहे. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच म्हणतात की याच्या पत्रामध्ये भरपूर चुका झाल्यात लिहिताना, कारण ते संदर्भ चुकीचे लागले, पुस्तकं मिळाली नाहीत, एकमेकांची ती पुस्तकं चेक करून बघायला दुसरे अनुभव मिळाले नाहीत, चर्चा करायला विद्वान लोक मिळाले नाहीत तुरुंगामध्ये. मला एकट्याने बसून मी त्या गोष्टी लिहिल्या, त्यामुळे त्याच्यामध्ये चुका झाल्या असणार हे मला माहीत आहेत. ही पत्रे सक्षम इतिहासकाराने सुधारित करावीत असा माझा हेतू होता, परंतु तुरुंगाबाहेर माझ्या अल्प कालावधीमध्ये मला या बाबतीत अशी काहीही व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळाला नाही. म्हणजे ही जी काही पत्रं मी लिहिलीत ही पत्र एखाद्या अधिकारिक आणि सक्षम इतिहासकाराकडून तपासून घ्यावीत आणि मग ही पत्र छापावीत, किंवा त्या पत्रांमधल्या विषयांचा काहीतरी उहापोह करावा, सुधारणा करावा, मग ही पत्र छापली जावीत अशी माझी इच्छा होती स्वतःची. पण माझ्या राजकीय व्यस्ततेमुळं मला अशा प्रकारची गोष्ट करायला वेळ मिळाला नाही आणि अशा प्रकारे कुठल्या तरी एका चांगल्या सक्षम इतिहासकाराकडून खरं खोटं करून ती पत्र मग छापली गेली असती तर बरं झालं असतं. पण ते तसं न करताच हे पुस्तक छापलं जात आहे आत्ता. त्याच्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंना वाईट वाटतं आहे. म्हणजे बघा की जे लिखाण शिवाजी महाराजांबद्दल त्याच्यामध्ये आलं ते जर एखाद्या सक्षम इतिहासकाराने त्या काळामध्ये चेक केलं असतं आणि मग ते पत्र प्रकाशित केलं असतं तर खात्रीपूर्वक तो पॅरेग्राफ पहिल्या आवृत्तीमध्येच गाळला गेला असता. पण ते करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंना वेळ मिळाला नाही. ते भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. एक पाय त्यांचा घरात असे, एक पाय त्यांचा देशात असे आणि एक पाय त्यांचा तुरुंगात असे. नेहमी त्यांचं आयुष्य असंच चाललं होतं. तुरुंगातून बाहेर आले की स्वातंत्र्य युद्धामध्ये लढतायत कुठे नाही कुठेतरी, कधीतरी घरी गेले तर गेले, परत तुरुंगात चाललेत, असंच त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. त्यामुळे त्यांना स्थिरता अशी काही मिळाली नाही. जी काही लिहायला थोडीशी स्थिरता मिळाली ती तुरुंगात सक्तीनं बसावं लागलं तेव्हा मिळाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर बाकीचे विषय होतेच. त्यामुळे ही पत्र कुठल्या इतिहासकाराला दाखवावीत असं त्यांना वाटत होतं. त्याच्याकडून त्याच्या सूचना मागाव्यात, काही चुकलं असेल तर सुधारणा कराव्यात आणि मग पुस्तक छापलं जावं अशी पंडित जवाहरलाल नेहरूंची पण इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही त्यांच्या राजकीय व्यस्ततेमुळं. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे काही लिहिलं आहे ते अपमानास्पद नाही लिहिलेलं. जे काही लिहिलं आहे ते गैरसमजातून लिहिलं गेलेलं विधान आहे, चुकीच्या संदर्भाने केलं गेलेलं विधान आहे. आणि तेही जी काही आपण म्हणतो की छाननी केली गेली पाहिजे लिखाणाची स्वतःच्याच दुसऱ्या व्यक्तीकडून, ते करता आली नाही त्यांना इच्छा असून पण. म्हणून तशा प्रकारचा तो एक दोष त्या पहिल्या आवृत्तीमध्ये निर्माण झाला. आपण त्याला चुका म्हणणार नाही किंवा अपमानजनक वक्तव्य म्हणणार नाही. हा एक आपण म्हणू शकतो की प्रूफ रिडिंगचा दोष म्हणू शकतो त्याला, किंवा प्रूफ रिडिंग नाही म्हणू शकत आपण, की पुस्तकातला जो विषय आहे तो विषय बरोबर आहे का चूक आहे हे चेक करण्यासाठी एक चेकिंग केलं जातं पुस्तक खरं खोटं तपासण्यासाठी, सत्य असत्याची कसोटी लावण्यासाठी. ते केलं गेलं नाही दुर्दैवाने, केलं जाऊ शकलं नाही दुर्दैवाने. त्याच्यामुळे ही चूक निर्माण झाली आहे. आता जे काही लिहिलं आहे त्याच्याबद्दल पण पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात की शेवटच्या पॅरेग्राफमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की ठीक आहे मला ते करता आलं नाही पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधी, पण या पत्रामध्ये जी मी माझी मतं मांडली आहेत ती अत्यंत आक्रमकपणे मांडलेली आहेत. मी त्या मतांना धरून आहे, परंतु मी पत्रे लिहित असतानाही इतिहासाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला. आज जर मला ते पुन्हा लिहायचे असेल तर मी वेगळ्या पद्धतीने लिहीन, मी वेगळ्या दृष्टीने लिहीन. पण मी जे लिहिले आहे ते फाडून टाकून परत नव्याने सुरुवात करू शकत नाही. इथे जे काही पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात ते आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. ज्या वेळेला एखादा माणूस पुस्तक लिहितो त्याच्याबद्दल तो अभ्यास करतो, चिंतन करतो, मनन करतो, ते पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने लिहून काढतो. ते लिहित असताना बऱ्याच गोष्टी त्याला नव्याने कळतात, लिहित असताना नवीन अनुभूती येतात, त्याला नवीन विषय कळतात, नवीन दृष्टी मिळते, नवीन पुरावे समोर येतात. आणि परत जर कधी त्याच विषयावर लिहावं लागलं तर तो माणूस पहिल्यासारखा लिहित नाही. तो काहीतरी नवीन विषयाने लिहित असतो, नवीन दृष्टीने लिहित असतो, नवीन पुराव्याने लिहित असतो, कारण ती प्रगल्भता त्याच्यामध्ये ते कार्य करता करता आलेले असते. मी स्वतः लेखक आहे, मला माहीत आहे ज्या वेळेला मी लिहितो त्यावेळेला माझा दृष्टिकोन आधीच्या माझ्या अभ्यासावर अवलंबून असतो. ज्या वेळेला मी एक मोठी
650 पानांची कादंबरी लिहून कंप्लीट करतो. खरोखर माझी एक 650 पानांची अरण्यरुदन म्हणून कादंबरी आहे. ती कादंबरी जेव्हा लिहून पूर्ण होते त्यावेळेला मी काहीतरी एका वेगळ्याच जगामध्ये असतो, कारण तो तेवढा मोठा विषय हाताळल्यानंतर लिहिणाऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. परत त्याच विषयावर लिहायचं असेल नव्याने, संधी मिळाली कधी 5-10 वर्षांनी लिहिण्याची, तर माणूस आधी जे लिहिल ते लिहिलंच असं नाही, तो वेगळ्या दृष्टीने लिहिल. पण याचा अर्थ असा नाही आहे की तो आधी जे लिहिलं आहे ते सर्वस्वी फाडून टाकेल आणि नव्याने लिहिल. कारण प्रत्येक माणसाचा जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, अभ्यासाने त्याची मतं तयार झालेली असतात, त्या मतांबरोबर तो ठाम असतो. नवीन पुरावे आल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते मतामध्ये, पण ते मत बदललं जाऊ शकत नाही. कुठलाही लेखक तसं करत नाही. व पंडित जवाहरलाल नेहरू इथे किती मनाचा पारदर्शकपणा आणि प्रामाणिकपणा दाखवत आहेत बघा, की ते म्हणत आहेत की हा इतिहास लिहिता लिहिता मला जाणीव झाली की अजून काहीतरी नव्याने चांगलं लिहिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ते नव्याने लिहिताना याच्यामध्ये जर काही लिहायचं राहून गेलं असेल किंवा काही चुका झाल्या असतील तर त्या टाळल्या गेल्या पाहिजेत. आणि ह्या सर्व चुका हे पत्र लिहित असताना किंवा पुस्तक प्रकाशित करत असताना इतिहासाबद्दल त्यांना आलेली अनुभूती, मिळालेलं नवीन ज्ञान, नवीन पुरावे, या जुन्या चुका टाळून त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या नवीन पुस्तकामध्ये नव्याने इतिहास लिहिला. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक मागच्या या अनुभूतीतून शिकून नव्याने लिहिलेलं आहे. आणि नव्याने जेव्हा त्यांनी 1945 साली डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं, त्या डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये कुठेही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीही अपमानजनक किंवा वादग्रस्त विधान होईल असं लिहिलेलं नाही. आणि ते त्यांनी कोणाला तरी घाबरून वादग्रस्त विधान टाळलं म्हणून लिहिलेलं नाही आहे, असं नाही आहे. आपल्याकडे बघतो आपण की एखादा लेखक असतो, काहीतरी लिहितो, त्याच्यावर वाद होतो, कोणतरी त्याच्या घरावर दगड फेकतात, मग घाबरतो, तो पुढच्या पुस्तकामध्ये मत बदलून टाकतो. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं घाबरून शिवाजी महाराजांबद्दल चांगलं लिहिलेलं नाही की मागच्या मी लिहिलं त्याच्याबद्दल वाद झाला म्हणून. पंडित जवाहरलाल नेहरूंना जी नवी अनुभूती मिळाली ते पुस्तक लिहिताना, नवीन पुरावे समोर आले, चुका समजल्या, त्यावेळेला त्यांनी जदुनाथ सरकारने चूक सुधारल्यावर स्वतःची चूक सुधारली आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे नवीन पुराव्यांच्या आधारे नवीन दृष्टीने बघायला सुरुवात केली. आणि डिस्कवरी ऑफ इंडियाच्या 1945 साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या आवृत्तीमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल सकारात्मकच लिहिलेलं आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला जे काही थोडंफार त्यांनी 1-2 पॅरेग्राफमध्ये शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता आढळून येणार नाही. कारण ही नकारात्मकता निर्माण करणारे संदर्भ त्यांनी तपासून पाहिले, ते सुधारले. संदर्भ लिहिणाऱ्यांनी पण स्वतःच्या चुका सुधारल्या आणि शिवाजी महाराजांची एक सकारात्मक इमेज समाजामध्ये निर्माण व्हायला त्या सुरुवात झाली. ती शिवाजी महाराजांची सकारात्मक प्रतिमा समाजातली पंडित जवाहरलाल नेहरूंनी पण मनापासून स्वीकारली, मजबुरी म्हणून किंवा कोणाला घाबरून स्वीकारली नाही. जे सत्य होतं ते त्यांनी स्वीकारलं आणि सकारात्मकतेने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं आहे. तर त्यांनी जे काही शिवाजी महाराजांबद्दल 2 पॅरेग्राफ लिहिले ते पण मुळातून वाचण्यासारखे आहेत. ते वाचून दाखवतो तुम्हाला अशासाठी मी की लोक डिस्कवरी ऑफ इंडियाच्या नावाने पंडित जवाहरलाल नेहरूंवर आरोप करतात की पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं लिहिलं, तसं लिहिलं, हे केलं, ते केलं. मुळात हा वाद डिस्कवरी ऑफ इंडियाबद्दल नाहीच आहे. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकामध्ये संदर्भ चुकीचा लागल्यामुळे झालेल्या गोष्टीमुळे झालेला तो वाद आहे. तो पण त्यांनी प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे स्वतःच सुधारलेला आहे, कोणी न सांगता. डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणतात की संघर्ष आणि बंडाने मुघल साम्राज्य भरडले जात असताना नवीन मराठा शक्ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढत होती आणि स्वतःला मजबूत करत होती. शिवाजी 1627मध्ये जन्मलेला, आता हे 1627 त्यांनी लिहिलं आहे ते चुकीची जन्मतारीख पंडित जवाहरलाल नेहरूंनी, पण त्या काळामध्ये 1627च मानली जात होते. आपण अजूनही घोळ घालत बसलो शिवाजी महाराजांची जन्मतारीख कुठली त्याच्याबद्दल, त्यामुळे आपण ते सोडून दिला पाहिजे विषय तो. शिवाजी 1627मध्ये जन्मलेला, कठोर डोंगरी वातावरणात राहणाऱ्या स्वतंत्र वृत्तीच्या लोकांचा आदर्श गनिमी नेता होता. म्हणजे किती अचूक वर्णन केलं आहे बाबा पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवाजी महाराजांचं, की शिवाजी 1627मध्ये जन्मलेला, कठोर डोंगरी वातावरणात राहणाऱ्या स्वतंत्र वृत्तीच्या लोकांचा आदर्श गनिमी नेता होता. त्याच्या घोडदळाने दूरदूरपर्यंत मजल मारली. इंग्रजांचा कारखाना असलेल्या सुरत शहराला उद्ध्वस्त केले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हणलं आहे की शिवाजीच्या घोडदळाने सुरत शहराला उद्ध्वस्त केले. कुठेही पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हणलं नाही की शिवाजीने सुरत शहराला लुटले. शिवाजी महाराजांना पंडित जवाहरलाल नेहरू लुटारू म्हणतात आणि त्याचा संदर्भ सुरत लुटली त्याशी देतात, असं लोक मांडणी करतात. ते किती चुकीचं आहे बघा. लिहिताना पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय म्हणलं आहे
की इंग्रजांचा कारखाना असलेल्या सुरत शहराला त्याच्या घोडदळांनी दूरदूरपर्यंत मजर मारून उद्ध्वस्त केले आणि मुघल साम्राज्याच्या दूरच्या भागांवर चौथ कर भरणे लागू केले. चौथ कर म्हणजे एकूण उत्पन्नाचा चौथा भाग तुम्ही आम्हाला खंडणी म्हणून द्यायचा. जी मुघल भाग शिवछत्रपतींच्या मुलकाच्या सीमेला लागत होता तिथून शिवाजी महाराजांनी हा कर घेणं गोळा केलं. आता शिवाजी महाराजांबद्दल वैयक्तिक मत काय मांडतात बघा पंडित जवाहरलाल नेहरू. ते म्हणतात शिवाजी हा पुनरुत्थान झालेल्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होता. तो जुन्या अभिजात, धैर्यवान आणि नेतृत्वाचे उच्च गुण असलेला होता. त्याने मराठ्यांना एक मजबूत, एकत्रित लढाऊ गट म्हणून तयार केले, त्यांना राष्ट्रवादाची पार्श्वभूमी दिली आणि मुघल साम्राज्याचे विघटन करणारी एक शक्तिशाली शक्ती निर्माण केली. 1680मध्ये त्याचा मृत्यू झाला, परंतु मराठ्यांची सत्ता भारतावर वर्चस्व प्रस्थापित होईपर्यंत वाढतच गेली. आता हे जे 2 पॅरेग्राफ मी वाचून दाखवले, या 2 पॅरेग्राफमध्ये काय पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक ते मला कळत नाही, किंवा त्यांचा अवमान करणारा किंवा निंदनीय टिप्पणी काय केलेली आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून म्हणजे 1945 सालापासून हीच गोष्ट आहे त्या पुस्तकामध्ये. जर कोणी म्हणत असेल की 1986 साली परत ते जुनं वक्तव्य याच्यामध्ये टाकलं, तर जुनं वक्तव्य पहिलं कुठलं होतं 1945 साली ते तर सांगा साहेब. बरं, 1986 साली ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाच्या अस्मितेचा परमबिंदू म्हणून प्रस्थापित झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक फक्त आदर्श नेता म्हणूनच नाही तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून प्रस्थापित झालेले आहेत, त्यावेळेला कुठला प्रकाशक किंवा कुठला मूर्ख माणूस जो प्रकाशक असेल तो परत 1945 साली काहीतरी लिहिलं होतं ते वादग्रस्त स्वतःच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांबद्दल टाकेल आणि स्वतःच्याच प्रकाशनाची हानी करून घेईल. आणि कोणी तसं केलं असेल तर नाव गाव सांगा, पुरावा दाखवा त्याचा. कोणी लिहिलं डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये कुठे तसं? म्हणजे जो माणूस आजपर्यंत डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा भारत एक खोज त्याचं हिंदी जी आवृत्ती आहे त्याचं उदाहरण देऊन अशा प्रकारची मांडणी देतो, त्या माणसाकडे कुठलाही पुरावा नाही. त्या माणसाने कधीही कुठलंही पुस्तक आणून दाखवलं नाही, बघा हे पुस्तक या साली प्रकाशित झालं होतं आणि या पुस्तकामध्ये मी म्हणतो तशी निंदनीय टिप्पणी आहे. हे जे 2 पॅरेग्राफ लिहिले त्याच्यामध्ये निंदनीय काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, आणि याच्या व्यतिरिक्त निंदनीय टिप्पणी आहे कुठे तेव्हा केलेली? म्हणजे ही सर्व वाऱ्यावरची विधानं आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंचा व्यक्तिगत द्वेष किंवा राजकीय कारणाने द्वेष किंवा एक राजकीय शत्रू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. माझ्या विचारधारेचा शत्रू म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंकडे बघितलं जातं आणि मग लोक अशा प्रकारची टीका टिप्पणी कोणत्याही पुराव्याविना करत असतात विनाकारण. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचा तर प्रश्नच येत नाही, त्याच्यामध्ये कधीच काही लिहिलं गेलं नव्हतं वादग्रस्त, अगदी चुकीच्या संदर्भाने पण कधी लिहिलं गेलं नव्हतं. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड या पुस्तकामध्ये ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं होतं, पण ते चुकीच्या संदर्भाने लिहिलं गेलं होतं, जाणून बुजून लिहिलं गेलं नव्हतं. ते लिहिण्यामागची कारण मीमांसा पण प्रस्तावनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्पष्ट केली की काय भूमिकेतून त्यांनी ते पुस्तक काय परिस्थितीमध्ये कधी लिहिलं, त्याच्यामध्ये चुका काय काय आहेत, कमी काय काय आहेत, कमतरता काय काय राहिलेल्या आहेत, काय मला करता आलं नाही वेळेअभावी, ते पण त्यांनी त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते 10 वर्षाच्या मुलीला समजेल म्हणून लिहिलेली पत्र आहेत ते पुस्तक ग्लिम्सेस ऑफ इंडिया, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ते काही पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतः म्हणलेलं नाही की मी इतिहासकार म्हणून ते पुस्तक लिहितो, मी स्वतःला इतिहासकार समजतो, मी जगाचा इतिहास समोर आणायला ते पुस्तक लिहिलं आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचे संदर्भ घेतले पाहिजेत, मी म्हणतो ते सगळं बरोबरच आहे, मी त्यात कधी माघार घेणार नाही, सुधारणा करणार, असं कुठलं वक्तव्य केलं त्यांनी कधी? उलट प्रस्तावनेमध्ये विनम्रतेने ते म्हणतातच आहेत सुधारणा करणं गरजेचं आहे. उद्या जर लिहायची वेळ आली तर कदाचित मी दुसऱ्या अँगलने लिहीन या गोष्टी नवीन पुराव्यांच्या आधारे. म्हणजे हा सगळा वाद एकंदरीतच निरर्थक वाद आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना व्यक्तिद्वेषाने प्रेरित होऊन टार्गेट करण्यासाठी निर्माण केलेले वाद आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंची विचारधारा आहे समाजातून नाहीशी करण्यासाठी निर्माण केलेला वाद आहे. आपण सगळ्यांनी या वादामध्ये उडी घेऊन, कोणाची तरी बाजू घेऊन या वादामध्ये उडी घेऊन काही वक्तव्य करायच्या आधी हे सगळे पुरावे तपासून बघितले पाहिजेत, मग वादामध्ये उडी घेतली पाहिजे. नाहीतर काय होतं की आपलंच हासं होतं समाजामध्ये. कारण आता हे जे मी तुम्हाला वाचून दाखवले सगळ्या गोष्टी या सहज इंटरनेटवर उपलब्ध आहेत वाचण्यासाठी. म्हणजे हे शोधायला जाण्यासाठी अगदी तुम्हाला कुठे संशोधक मंडळात कुठे जाऊन त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडनं घेऊन ते मोडीतून ट्रान्सलेट करून वाचून मग सत्य शोधावं लागेल अशी पण परिस्थिती नाही आहे. सगळे पुरावे सहज तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध आहेत माऊसच्या. मग तरी पण आपण अशा पद्धतीचे खोटे वाद निर्माण करत असू, त्यातही आपण समाजामधले एक मान्यवर सन्माननीय व्यक्ती असू, एका मान्यवर पदावर शासकीय पदावर काम करणारे आपण कार्यकर्ते असू किंवा मोठे मान्य राजकीय पद भूषवणारी व्यक्ती असू, तर अशा प्रकारच्या चुका आपण
टाळल्या गेल्या पाहिजेत. तर हे सगळं आता काय झालं की हे पुराव्यानिशी झालं. स्वतः पंडित हे पुस्तकामध्ये लिहिलं त्याच्यावरून झालं. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचं हे जे काही शिवाजी महाराजांबद्दलचं मत आहे ते आपल्याला पुस्तकातून समजतं. पण खरोखर पंडित जवाहरलाल नेहरूंना शिवाजी महाराजांबद्दल काय वाटत होतं? कधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते बोलून दाखवलं का कुठे की मला शिवाजी महाराजांबद्दल माझं हे आधिकारिक मत आहे? कुठे व्यासपीठावरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी बोलून दाखवलं का? सुदैवाने त्याचा पण एक पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 30 नोव्हेंबर 1957 रोजी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातून केलं. म्हणजे बघा, विचार करा, जर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आकस असता, त्या प्रतापगडावर अफजल खानाला शिवाजी महाराजांनी विश्वासघाताने मारलं, तो शिवाजी विश्वासघाती आहे, शिवाजी लुटारू आहे, शिवाजी दरोडेखोर आहे, शिवाजी चोर आहे, असं जर पंडित जवाहरलाल नेहरूंना वाटत असतं तर पंडित जवाहरलाल नेहरू त्या चोर, लुटारू, विश्वासघातकी शिवाजीच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला कशाला येतील प्रतापगडावर? म्हणजे विचार करण्याची पहिली गोष्ट ती आहे. ह्या गोष्टी कधी ते बोललेच नाही आहेत. हे तर अटळ सत्य, आपण आत्ता ते सिद्ध केलेलं आहे की कुठे तसं विधानच त्यांनी केलेलं नाही आहे. जे गैरसमजातून झाले होते गैरसमज पण त्यांनी सुधारलेले आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी मनाचा एवढा मोठेपणा दाखवलेला आहे की स्वतः शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं प्रतापगडावर उद्घाटन करायला ते आलेले आहेत. म्हणजे त्यांनी महाराजांबद्दल मनामध्ये कुठलाही आकस ठेवलेला धरलेला नाही आहे की मी महाराजांची विचारधारा मानत नाही, महाराजांना मी चोर, लुटारू, सरंजामदार समजतो, त्याचं माझं जुळत नाही तर मी येणार नाही त्याचं उद्घाटन करायला. अशा प्रकारचा कुठला आकस पण त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल मनामध्ये ठेवलेला नाही. त्याचा व्हिडिओ पण इंटरनेटवर उपलब्ध आहे. तुम्हाला बघायचा असेल तुम्ही सर्च केला तुम्हाला सापडेल. वाटल्यास मी पण लिंक देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये. त्या व्हिडिओमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला काही बोलताना दिसतात. दुर्दैवाने तो व्हिडिओ थोडा अस्पष्ट आहे, त्यामुळे काही वाक्यांची लिंक लागत नाही. जुना व्हिडिओ आहे त्यामुळे. पण थोडीफार जी लिंक लागते ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. ते जे मत आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूंचं शिवाजी महाराजांबद्दलचं आधिकारिक मत आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. कारण त्यांनी एका आधिकारिक व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून महाराष्ट्रामध्ये प्रचंड गर्दीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना काय वाटतं ते मत मांडलेलं आहे. ते मत असं आहे की लहानपणापासून शिवाजी महाराज माझ्या मनात उच्चस्थानी होते. पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात? लहानपणापासून शिवाजी महाराज माझ्या मनात उच्चस्थानी होते आणि या देशाच्या, पुढे थोडा व्हिडिओ ॲब्रप्ट झालेला आहे, जे शेकडो हजारो वर्षे आहेत त्यात त्यांची गणती होते. लक्षात ठेवा, ते फक्त महाराष्ट्राचे महापुरुष नाही तर संपूर्ण भारताचे महापुरुष होते. कोणताही भारतीय, मग तो कोणताही प्रांत, कोणत्याही प्रदेशाचा रहिवासी असेना, त्याची जात धर्म कोणता का असेना. मी इथे थोडा व्हिडिओ तुटलेला आहे, तो मध्ये तुटला आहे तसा. तर याचा अर्थ ते जे काही बोलत आहेत त्यातून आपण हा काढू शकतो की पंडित जवाहरलाल नेहरू छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्राचे महापुरुष म्हणत नाहीत तर अखंड भारताने ज्यांना वंदन करावं असं शिवाजी महाराजांचं कर्तव्य आहे, कर्तृत्व आहे. महाराष्ट्रवासियांनी त्यांना फक्त महाराष्ट्रापुरतं कोंडून ठेवू नये, त्यांना अखंड भारताचं महापुरुष मानावं, त्या पद्धतीनं मान द्यावा. कोणताही भारतीय, मग कोणताही प्रांत प्रदेशाचा रहिवासी असेना, त्याची जात धर्म कोणती का असेना. नरहर कुरुंदकरांनी या पद्धतीनं पुढं म्हणलं आहे की त्या कोणताही जात धर्म प्रांत असेना, ज्या ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर अन्याय होईल त्यावेळेला त्याला शिवाजी महाराजांची आठवण येईल, त्यावेळी तो शिवाजी महाराजांचा मार्ग अनुसरेल, त्यावेळी तो आदर्श म्हणून शिवाजी महाराजांकडे बघेल स्वतःच्या अन्यायाचं निवारण करण्यासाठी. ही शिवाजी महाराजांची महती आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू ते स्वतःच्या मुखातून सांगतात. मग पंडित जवाहरलाल नेहरू हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वेष्टे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करत होते. त्यांना महाराष्ट्राबद्दल अनादर होता, मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अनास्था होती किंवा चांगले विचार नव्हते त्यांच्या मनामध्ये. अशा अफवा आपण का पसरवतो कोणताही पुरावा न बघता? जे लोक पसरवतात ते त्यांच्या स्वार्थासाठी पसरवतात हे बघून आपण त्यांना माफ केलं पाहिजे की ठीक आहे, त्यांचा काही राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वार्थ असेल अफवा पसरवण्यामागे. आपण तर इतिहास वाचू शकतो आज जो आपल्याला उपलब्ध आहे तो. आणि मी मगाशी म्हणलं तसं आपल्याला कुठे जायचं पण नाही, फक्त चेक करायचं एका क्लिकवर. जे जे पुस्तकाचं नाव घेतलं ते पुस्तक उपलब्ध आहे वाचण्यासाठी इंटरनेटवर आपल्याला. म्हणून हे वाद काय आहेत की हे वाद चुकीचे आहेत. तर थोडक्यामध्ये आपण याचा सारांश घेऊयात एक 5 मिनटामध्ये की ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले का असा विषय निघेल त्यावेळेला तुम्ही काय करा की हे जे मी सारांश सांगतो ते सारांश आठवा. पहिली गोष्ट आहे की हा वाद डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाबद्दल नसून ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाबद्दल आहे. आणि त्याच्यामध्ये पण 1939 सालामध्ये नेहरूंनी स्वतःच सुधारणा केली आणि तो वाद तिथे
मिटलेला आहे. दुसरी गोष्ट की डिस्कवरी ऑफ इंडिया या 1945 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा या वादाशी काही एक संबंध नाही. तिसरी गोष्ट जी आहे, सारांश आहे तो की पंडित जवाहरलाल नेहरूंचे शिवाजी महाराजांबद्दलचे जे मत त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकात मांडलं होतं, ते जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकाच्या संदर्भाने मांडलं होतं. त्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंना दोष देता येत नाही, कारण सर्व देश त्यावेळेला जदुनाथ सरकारना मोठा इतिहासकार मानत होता. ते मोठे इतिहासकार आहेतही आजही, पण त्यांना पण दुर्दैवाने काही संदर्भ चुकीचे उपलब्ध झाले इतिहासाचे, म्हणून त्यांनी चुकीची मांडणी केली, म्हणून पुढच्या लोकांनी चुकीची मांडणी केली. म्हणून हा दोष पंडित जवाहरलाल नेहरूंना देता येत नाही. जदुनाथ सरकारने त्यांच्या पुस्तकाची उजळणी केली आणि ते दोष काढून टाकले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी पण त्यांचे दोष पुस्तकातले काढून टाकले जदुनाथ सरकारने सुधारणा केल्यानंतर. यूट्यूबचा जे तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांची जी व्हिडिओ क्लिप फिरते इंटरनेटवर, ती मगाशी मी म्हणलं तशी विना आधार आहे आणि व्यक्तिद्वेषाने प्रेरित आहे. त्यामुळे किमान कोणत्या माणसाला जर तटस्थ विचार करायचा असेल किंवा संतुलित विचार करायचा असेल, सत्य इतिहास शोधून घ्यायचा असेल, तर त्याने ते व्हिडिओ क्लिपचा विचार करू नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. जर आपल्याला करायचा म्हणून द्वेषच करायचा असेल एखाद्या व्यक्तीचा, मग त्याला नाही लायचं, कोणी काय आपण बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट की पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही पुस्तकं लिहिली, ती त्यांनी तुरुंगात लिहिली. त्यावेळेला त्यांना फक्त इंग्रजी किंवा इंग्रजांच्या मनोवृत्तीच्या इतिहासकारांनी लिहिलेली पुस्तकंच वाचण्यासाठी उपलब्ध होती, नवीन पुस्तक लिहिण्यासाठी. म्हणून त्यांना खूप गोष्टींची छाननी करून करून ते लिहावं लागत होतं. म्हणून त्यांनी जदुनाथ सरकारांवर जास्त विश्वास ठेवला, पण दुर्दैवाने जदुनाथ सरकारांचे पण संदर्भ चुकीचे निघाले, म्हणून या सगळ्या पुढच्या घडामोडी झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट की पंडित जवाहरलाल नेहरूंकडे त्या काळामध्ये त्यांचं जे धकाधकीचं राजकीय जीवन होतं, जेव्हा ही पुस्तकं लिहिली त्यांनी त्याच्यामध्ये, त्यावेळेला त्यांना इतिहास नव्याने शिकण्यासाठी किंवा मराठी भाषा शिकून मराठी भाषेतले सगळे संदर्भ तपासून मग लिहिण्यासाठी तेवढा वेळ नव्हता त्यांच्याकडे. जर पंडित जवाहरलाल नेहरू राजकीय क्षेत्रामध्ये गेले नसते तर नक्कीच एक नामवंत इतिहासकार झाले असते आणि त्यावेळेला त्यांनी नक्कीच मराठी भाषा शिकली असते आणि बकरी वाचले असते आणि मग लिहिलं असतं, जदुनाथ सरकारांवर अवलंबून राहिले नसते. पण दुर्दैवाने ते वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होते, त्यामुळे त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता, म्हणून या चुका झालेल्या आहेत. अजून एक गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की तुरुंगामध्ये बसल्यावर लोक काय काय उपद्व्याप करतात. काही लोक तुरुंगात बसून माफीनामे लिहित होते, त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू तुरुंगामध्ये बसून इतिहास लिहित होते. लोकमान्य टिळक तुरुंगामध्ये बसून गीता रहस्य लिहित होते. म्हणजे प्रत्येक माणूस तुरुंगात बसून काही ना काहीतरी लिहितो, वेगळं काही ना काही करतो. याच्याबद्दल मी कुणावर टीका करतो आहे असं नाही, पण सांगतो आहे की तुरुंगामध्ये बसून लोक काय करत होते. तुरुंगामध्ये बसून गीता रहस्य ग्रंथ लिहिणं चांगलं, तुरुंगात बसून भारताचा इतिहास लिहिणं चांगलं, तुरुंगात बसून माफीनामे लिहिणं चांगलं, हे आपण ठरवलं पाहिजे की काय चांगलं तुरुंगामध्ये बसून लिहिणं. लोकांनी वेळ कसा सत्कारणी लावला बघा तुरुंगात बसून लिहिण्याचा. दुसरी गोष्ट की प्रत्येक इतिहासकार काही पुरावे आणि संदर्भ ग्रंथांवर इतिहास लिहित असतो. संदर्भ ग्रंथ चुकीचे असतील तर त्या संदर्भ ग्रंथामध्ये सुधारणा झाल्यास त्यावर आधारित लिखाण करण्याचा दोष इतिहासकाराकडे जात नाही. मागाशी मी म्हटलं तसं, म्हणजे मी पण तुम्हाला जे सांगितलं, ही 4 पुस्तकं वाचून सांगितलं, ती 4 पुस्तकं लिहिण्याचाच संदर्भ चुकीचा असेल त्या माणसाला मिळालेला असं उद्या सिद्ध झालं तर मी जे काही बोलतो त्याचा दोष माझ्याकडे येत नाही. ते ऐतिहासिक दोष आहे, तो एक पुरावे समोर न आल्यामुळं. त्यामुळे आपण पंडित जवाहरलाल नेहरूंना त्याच्यामुळे पण माफ केलं पाहिजे. दुसरी गोष्ट की आजही आपण पंडित जवाहरलाल नेहरूंना बेशूट आरोप करतो की पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रत्येक गोष्टीसाठी टार्गेट केलं जातं. या देशात महागाई वाढली तरी पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत, पेट्रोलचा दर वाढला तरी पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत, पाऊस कमी पडला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत, सगळ्या गोष्टींसाठी पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत. काही गोष्टींसाठी पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार होते देखील, आपण मान्य करू, त्यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत. पण चुका प्रत्येक पंतप्रधानाच्या हातून होतात. म्हणजे की एखादी व्यक्ती पंतप्रधान झाली तर त्या व्यक्तीच्या हातून चूक होणारच नाही कुठली, अशी सर्वसमावेशक व्यक्ती कोण आहे या जगात? कोण असा व्यक्ती आहे की जो स्वतःमध्येच कृष्ण आहे, जो प्रत्येक गोष्ट अचूक आणि बिनचूकपणे करेल? की पंतप्रधान झाला म्हणजे माणूस कृष्ण होत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. माणूसच असतो, पंतप्रधान झाला तरी चुका होतात. म्हणजे काल पंडित जवाहरलाल नेहरू बेसावध राहिले म्हणून चीनने लडाखचा प्रांत बळकावला, पण आज पण भारत सावध आहे तरी पण चीनने आपला काही प्रांत बळकावलेलाच आहे नवीन व्यक्ती पंतप्रधान झाल्यावर. मग याचा अर्थ काय आहे? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर चीनने भारताचा भूभाग बळकावला, यामध्ये नरेंद्र मोदींची चूक नाही आहे. ह्या गोष्टी खूप मोठ्या कट कारस्थानाचा किंवा खूप मोठ्या राजकीय प्लॅनिंगचा भाग असतात, रणनीतीचा भाग असतात. ते वर्षानुवर्ष काही देश करत असतात, पटकन लक्षात येत नाही देशांचे हेतू, किंवा काही लोक अकस्मात काहीतरी गोष्ट करतात ज्याची कल्पना केलेली नसते. ज्या वेळेला चीनचं युद्ध झालं 1962मध्ये, चीनने केलेली ती अकस्मात गोष्ट होती की भारतावर हल्ला करणे ही गोडचूक होती, पण त्यांनी ती केली. पण ती त्यांनी भारताच्या बाबतीत नाही केली. माओने स्वतःच्या देशातले पण लाखो करोडो लोक मारून टाकले अचानक त्याच्या मनाला आलं तेव्हा. म्हणजे अचानक गोष्टी केल्या जायच्या, त्याची कोणी पुढे जाऊन
कोणाला कधी अंदाज लागेल याची शक्यता नव्हती, की माओ नावाचा माणूस काय करेल याचा कोणाला अंदाज लागेल. त्याच्या देशातल्या माणसांना आणि त्याच्या अधिकाऱ्यांना पण अंदाज लागायचा नाही की हा माणूस काय म्हणेल, तर तो भारतावर आक्रमण करेल ह्याची आधी सूचना कोणाला कशी मिळावी. आणि आजच्या काळात पण चीनने आपल्याबरोबर जे काही प्रकार चालवले आहेत अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये, तर त्याच्याबद्दल पण आपण दोष नरेंद्र मोदींना देऊ शकत नाही सर्वस्वी. ते त्यांच्या बाजूने जेवढं करायचं ते करतातच. पण उद्या कोणी म्हणाल की नरेंद्र मोदी बेसावत होतो म्हणून या गोष्टी झाल्या, तर ते पण चुकीचं. कारण या मोठ्या रणनीतिक गोष्टी असतात, चालत असतात. त्यामुळे आपण एखादा माणूस पंतप्रधान झाला म्हणजे तो कृष्ण झाला आणि त्याने काही चुका करूच नाहीत या भूमिकेतून बाहेर आलं पाहिजे. आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी असतील किंवा अजून कोणी असेल त्यांच्याकडे पण आपण याच भूमिकेमधून बघितलं पाहिजे. चुका होतात ही गोष्ट ठीक आहे, पण चुका सुधारण्याचा मनाचा मोठेपणा हवा. म्हणजे चुका झाल्या ते ठीक आहे, पण चुका सुधारण्याचा मनाचा मोठेपणा असला पाहिजे. इतिहासकाराकडे चुका मान्य करायचा मनाचा मोठेपणा असला पाहिजे, की पुराव्याच्या अभावी या चुका झाल्या, चुकीच्या संदर्भाच्या अभावी चुका झाल्या, कोणीतरी चुकीचा गैरसमज करून दिला म्हणून चुका झाल्या. पण उगाच एखादा विषय अहंकाराचा केल्याने एक चूक लपवण्यासाठी दुसरा थापा मारू नयेत माणसाने, त्यानं कुणीही मोठा होत नाही. आजकाल काय होतं माहिती आहे का, की मनाचा मोठेपणा आपण दाखवत नाही. आपली एक चूक असली तर ती चूक आपण मान्य केली आणि तिच्याबद्दल आपण सॉरी म्हटलं तर तो विषय संपून जातो तिथे. म्हणजे या व्हिडिओमध्ये पण मी काही चुकीचं बोललो, चुकीच्या पुराव्याने बोललो, कदाचित ती गोष्ट चूक साबित झाली, तर उद्या मी त्या माणसाची माफी मागितली ज्याने ती चूक माझ्या लक्षात आणून दिली, तशी मी माफी मागेन, मी सॉरी म्हणेन, हा चूक झाली. तर हीच माझी चूक लपवण्यासाठी मी जर उद्या 1000 थापा मारतो आहे माझ्या अहंकारासाठी, तर त्याचा काही उपयोग नाही. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या माणसांमधले नाही आहेत, त्या इतिहासकारांमधले नाही आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चुकीच्या संदर्भामुळे झालेली चूक पण त्यांनी सुधारलेली आहे. त्यांच्या इतिहासामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की चूक झालेली आहे, त्यांनी पुस्तकामध्ये सुधारलेली आहे त्यांच्या. म्हणजे त्यांना खरं तर दोष देता येणार नाही ती चूक होण्यासाठी, ती परिस्थितीची दोष आहे. तुरुंगात बसून एखाद्या माणसाने पत्र लिहिली नाही तर पुस्तकं लिहिली तर दोष होणार आहे त्याच्यामध्ये. पण तरी पण त्यांनी ती सुधारण्याचा मोठेपणा दाखवला. पण आज आपल्या आजूबाजूला कित्येक असे लोक आहेत जे मुद्दामून चुका करतात आणि त्या चुका समोरचा माणूस सिद्ध करून दाखवतो. माफी मागणं सुधारणं तर लांबच, माणसं ते पुस्तक मी लिहिलंच नाही अशा दृष्टीने निग्लेक्ट करत असतात किंवा त्या गोष्टी इग्नोर करत असतात. मग हे लोक आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. आपण विचार केला पाहिजे आरोप करताना. दुसरी गोष्ट आहे की नेहरूंनी कधी आकसाने कुठला इतिहास लिहिला नाही. अगदी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक जरी असेल तरी तुम्ही नेहरूंनी इतिहासविषयक लिहिलेली पुस्तकं बघा, त्यात तुम्हाला आकसाने कुठलंही विधान केलेलं आढळणार नाही. जी काही तथ्य समोर आली, जे काही पुरावे समोर आले त्याच्यावर त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. ते निरीक्षण मात्र त्यांनी आत्मविश्वासाने आणि ठामपणे नोंदवलेलं, म्हणजे कुठला गोंधळ नाही त्यांच्या मनावर. हे मला समोर दिसतं, त्याच्यावर माझं निरीक्षण आहे, त्याच्यावर माझं मत आहे, आत्मविश्वासाने नोंदवलेलं आहे. पण त्यांनी आकसाने लिहिलेलं नाही कुणाबद्दल कुठे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मोठेपणा अनावरण करण्याचा पण मोठेपणा त्यांनी दाखवलेला आहे. शेवटी जर त्यांना आकसच असतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर त्यांनी काय केलं असतं, ते तुम्ही लोक फारच आंदोलन करता, बडबड करता म्हणून पुस्तकातलं विधान मागं घेतलं असतं, सुधारणा केली असती. पण शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करायला पंडित जवाहरलाल नेहरू कधीच आले नसते. आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की त्यांनी असं करून एक प्रकारे काय केलेलं आहे की शिवछत्रपतींचा मोठेपणा मान्यच केलेला आहे. आणि तो मोठेपणा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण भारतापुरता त्यांनी मान्य केलेलं आहे की शिवछत्रपती अखंड भारताला प्रेरणा देणारे महापुरुष आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे. दुसरी गोष्ट की आपण आजकाल बघतो की एखादा सर्वसामान्य वाचक असेल किंवा यूट्यूबवर मी व्हिडिओ बनवतो, कोणीतरी मला प्रश्न विचारतं, शंका विचारतं, माझ्या विचारातला विरोधाभास दाखवतो, कोणीतरी माझी एखादी चूक दाखवतं. मग मला काय येतो, मला ते विचारणाऱ्याचा प्रचंड राग येतो. अरे माझी चूक दाखवतो, मला असं बोलतो, मला तसं करतो. तुम्ही एखाद्या माणसाला इतिहासकाराला फोन केला त्याचा व्हिडिओ बघून किंवा त्याचं पुस्तक वाचून, त्या माणसाला राग येतो, तू माझ्या इतिहासातल्या चुका करतो, मी एवढा मोठा इतिहासकार आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीमध्ये ही गोष्ट कधी नव्हती मित्रांनो. पंडित जवाहरलाल नेहरूंना तुम्ही जर एखादी गोष्ट समजावून सांगितली, पुराव्यानिशी अभ्यासानिशी दाखवली तर ती गोष्ट मान्य करत असत. हा इतिहास आहे. आणि त्यांनी त्या चुका आयुष्यामध्ये त्यांच्या सुधारलेल्या आहेत, लिखाणामधल्या सुधारलेल्या आहेत, आयुष्यामधल्या पण सुधारल्या आहेत. ज्या त्यांना कळल्या, दाखवून देण्यात आल्या, गोष्टी सांगण्यात आल्या पटवून, तेव्हा त्यांनी मान्य केलेल्या आहेत. ते स्वतःच्या मनावर ठाम आहेत. पण पंडित जवाहरलाल नेहरू अशी व्यक्ती जी स्वतःच्या मतावर ठाम आहे, तिला स्वतःवर विश्वास आहे. पण तुम्ही जर व्यवस्थित मांडणी करून गोष्टी सांगितल्या तर ते मान्य करायचा मोठेपणा पण पंडित जवाहरलाल नेहरूंकडं दिसून येतो जर तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचं चरित्र वाचलं तर. दुसरी गोष्ट की आज असं दाखवलं जातं की हे सगळे खोटे आरोप करून किंवा वाद निर्माण करून असं दाखवलं जातं की पंडित जवाहरलाल नेहरू हे शिवछत्रपतींचे मोठे द्वेष्टे होते, विरोधक होते, मराठ्यांना तुच्छ मानणारे होते, मराठ्यांना लुटारू मानणारे होते. पंडित जवाहरलाल नेहरू शिवछत्रपतींचे विरोधक नव्हते मित्रांनो.
तुम्ही त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर पण तुमच्या लक्षात येईल, तुम्ही त्यांची इतिहास मांडण्याची शैली बघितल्यावर पण तुमच्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर त्यांनी कुठे काही लिहिलेलं नाहीच आहे, आजच्या घडीला तर नाहीच आहे. जे एक ओळ होती चुकीची, ती एक ओळ त्यांनी बदललेली आहे, मान्य केलेली आहे. कुठेही तुम्हाला त्यांच्या लिखाणामध्ये कधी आढळून येणार नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयाला, तत्वाला विरोध केलेला आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाला विरोध केलेला आहे. मराठा समाजाबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल अनुद्गार काढलेले आहेत, तुम्हाला आढळून येणार नाही ही गोष्ट कुठेही. नेहरू खोटेपणा करत नाही आहे, तर खोटेपणा करणारे हे झारीतले शुक्राचार्य असणारे तथाकथित इतिहासकार जे आहेत हे छत्रपतींचे खरे विरोधक आहेत. म्हणजे जे लोक आज आपल्या समाजामध्ये इतिहासकार म्हणून मिरवत आहेत वेगवेगळ्या मार्गाने, पण शिवाजी महाराजांच्या नावाने स्वतःच्या जातीचा, स्वतःच्या स्वार्थाचा, स्वतःच्या धर्माचा, स्वतःच्या काहीतरी एखाद्या वैयक्तिक लाभाचा इतिहास सांगतायत शिवाजी महाराजांच्या नावाने. खरा शिवाजी महाराजांचा इतिहास समाजापुढे येऊ देत नाही आहेत. हे लोक शिवछत्रपतींचे खरे विरोधक आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू शिवछत्रपतींचे खरे विरोधक नाही आहेत. त्याच्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी इतिहास न वाचता कुठेतरी भाषण देणारे राजकीय पुढारी, संसदेमध्ये, विधानसभेमध्ये अशा प्रकारची वक्तव्य करणारे लोक, भले त्यांची दिशाभूल कोणी केली असेल तर ते आपण मान्य करू. म्हणजे मी मागाशी म्हणलो की गोपीनाथ मुंडे साहेबांची कोणी दिशाभूल केली असेल, पण अशा प्रकारची वक्तव्य करणारे लोक हे शिवछत्रपतींचे खरे विरोधक आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू छत्रपतींचे विरोधक नाही आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने खोटा इतिहास सांगून जनतेची शासकीय पदांवर बसून दिशाभूल करणारे लोक शिवछत्रपतींचे विचारांचे खरे विरोधक आहेत. दुसरी गोष्ट तर पंडित जवाहरलाल नेहरूंचा जो प्रश्न आपण घेतला तर त्यांचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता का नव्हता वेगळा विषय, तो राजकीय प्रश्न झाला, त्याच्यामध्ये आपण जायचं कारण नाही. पण त्यांना शिवछत्रपतींचा मोठेपणा मान्य होता, हे सत्य आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी कधीही असं आपल्याला सांगितलं जातं, जसं मी रामनाईक साहेबांच्या व्हिडिओचा तुम्हाला उल्लेख केला, त्या व्हिडिओमध्ये रामनाईक साहेबांनी असं म्हणलं आहे की नेहरूंनी महाराष्ट्राची माफी मागितली आणि पुस्तकातला तो अंश काढून टाकला. तर मी इथं विनम्रपणे सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना की नेहरूंनी कधीही त्यांनी जे काही लिहिलं त्याच्याबद्दल माफी मागितलेली नाही, ना महाराष्ट्राची ना आणि कोणाची त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी जे काही त्यांच्याकडून चुकलं ती गोष्ट सुधारलेली आहे प्रामाणिकपणे, कारण ती चुकीच्या संदर्भाने लिहिली होती, अज्ञानाने लिहिली गेली होती, ती चूक त्यांनी सुधारली आहे. पण नेहरूंनी माफी मागितली अशी काही लोक सांगतात, याचा अर्थ आम्ही नेहरू कसे चुकीचे होते आणि आम्ही कसं त्यांना भाग पाडलं माफी मागायला, हे काही लोकांना समाजावर बिंबवायचं असतं. म्हणून काही लोक सांगत असतात की नेहरूंनी माफी मागितली, पण नेहरूंनी माफी मागितलेली नाही आहे आणि त्यांनी माफी मागायचं काही कारण पण नाही आहे, कारण ते पुस्तक त्यांनी इतिहासकाराच्या नजरेने लिहिलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीला पत्र लिहिलं होतं, त्या पत्रामध्ये काही चुका असलेल्या त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे आणि त्या चुका सापडल्यानंतर सुधारल्या पण आहेत. माफी मागायचा प्रश्न येतो कुठे तेव्हा. पण काही लोक आज असा प्रकारचा प्रचार प्रसार करत असतात की नेहरूंनी माफी मागितली, नेहरूंनी माफी मागितलेली नाही आहे. दुसरी गोष्ट, माफी मागितलीच असेल तर आपल्या देशामध्ये आपण म्हणलं की आता त्याच्यामध्ये मला जायचं नाही, तो मुद्दा आहे तो की तो विषय परत आपल्याला काय होईल की हा विषय सोडून दुसरीकडे जाईल. एक गोष्ट फक्त मला आपल्याला इथे सांगायचं आहे की या देशामध्ये नेहरूंनी जरी माफी मागितली नाही, त्यांनी जे काही लिहिलं त्याच्याबद्दल, म्हणजे एक तर चुकीचं लिहिलेलंच नाही आहे त्यांनी, पण जे काही लिहिलं गेलं त्याच्याबद्दल त्यांनी माफी जरी मागितली नाही तरी त्यांनी जो प्रामाणिकपणा दाखवलेला आहे स्वतःहून, त्यांनी शिवछत्रपतींचा मोठेपणा जो मान्य केला आहे स्वतःहून, त्याच्याबद्दल आपण मराठी लोकांनी नेहरूंना आता माफ केलं पाहिजे आणि हा विषय इथं कायमचा संपवला पाहिजे. म्हणजे इथून पुढं आपण सगळ्यांनी एका ओळीमध्ये अशा प्रकारचा वाद झाला तर एका ओळीमध्ये आपण सांगितलं पाहिजे की नेहरूंनी जे काही लिहिलं तो वाद डिस्कवरी ऑफ इंडिया नव्हता, या पुस्तकाचा नव्हता, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाबद्दल होता. पण ते पुस्तक ऐतिहासिक ग्रंथ नाही आहे. नेहरूंनी त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीला लिहिलेली पत्र आहेत, ती पत्र ऐतिहासिक ग्रंथ मानली जाऊ शकत नाही, ते नेहरूंना पण मान्य आहे. नेहरू स्वतः पण इतिहासकार असल्याचा दावा करत नाहीत कुठेच त्या पुस्तकामध्ये, उलट म्हणतात की याची चांगल्या इतिहासकाराकडून तपासणी करून घ्यायला पाहिजे होती, म्हणजे काही चुका झाल्या असत्या तर पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच त्या सुधारता आल्या असत्या, पुस्तक प्रकाशित झाल्यावर सुधारायची वेळ आली नसती. हे नेहरू स्वतःच म्हणतात प्रस्तावनेमध्ये, त्यांना ते शक्य झालं नाही आणि तरीच ते म्हणतात त्यांना अंदाज होता तशा काही चुका सापडल्यानंतर त्यांनी पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्या सुधारलेल्या आहेत. आता आपण कोणीही आपल्याकडे
कुठलीही आवृत्ती आपल्या हातामध्ये फडकवायला उपस्थित नसताना नेहरूंनी असं निंदनीय लिहिलं आहे म्हणून आपण अशा प्रकारचे वाद नाही घातले पाहिजेत. जर आपण शिवछत्रपतींच्या विचारांचे पाईक असू तर शिवछत्रपतींमध्ये जी मॅच्युरिटी होती ती मॅच्युरिटी थोडी आपण स्वतःमध्ये पण बाणवली पाहिजे. उगाचच शिवछत्रपतींच्या नावाने वाद घातल्याने शिवछत्रपतींना मोठेपणा आणण्याच्या ऐवजी आपण शिवछत्रपतींना कमीपणा आणतो आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या तरी एखाद्या मोठ्या माणसाला कमीपणा आणून जर आपण शिवछत्रपतींना मोठेपणा देत असू तर तो मोठेपणा होत नाही, तो आपला अहंकार आणि गर्व होतो. एखाद्या माणसाला कमी लेखून शिवछत्रपती कधी मोठे होत नाहीत मित्रांनो. शिवछत्रपती मुळातच मोठे आहेत. शिवछत्रपतींची कुणी नेहरूंनी तर केलेली नाहीच आहे बदनामी, पण अजून कोणीतरी शिवछत्रपतींची बदनामी केली असेल म्हणतो मी. त्याने बदनामी केल्याने शिवछत्रपती छोटे होत नाहीत. आपण कोणाची तरी शिवछत्रपतीच्या नावाने बदनामी करायला जातो, त्याने शिवछत्रपती छोटे होतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. विषय मगाशी जो आपण म्हटला तो की पंडित जवाहरलाल नेहरूंना आपण या गोष्टीसाठी उलट प्रशंसा केली पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंची आपण या गोष्टीसाठी प्रशंसा केली पाहिजे लोकमान्य टिळकांची, की समाजकार्यासाठी तुरुंगात जावं लागल्यानंतर पण तिथे हे लोक निष्क्रिय बसले नाहीत. लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला त्यांना जावं लागलं तुरुंगामध्ये मंडालेच्या 6 वर्ष, तेव्हा गीता रहस्य हा ग्रंथ लिहून काढला चिंतन मनन करून. पंडित जवाहरलाल नेहरूंना ज्यावेळेला तुरुंगामध्ये जावं लागलं तेव्हा त्यांनी जगाच्या इतिहासाचा विचार केला आणि आज काहीतरी एक दृष्टिकोन समोर ठेवून तो जगाचा इतिहास माझ्या लोकांना कळावा म्हणून लिहून काढायची धडपड केली. भगतसिंग फाशीवर जायच्या आदल्या रात्री पण पुस्तक वाचत होते. म्हणजे ही माणसं तुरुंगामध्ये असताना पण किती मोठ्या मनाची माणसं होती. तो त्यांचा मोठेपणा आपण लक्षात घेतला पाहिजे की त्यांनी ज्ञानाची कास कधी सोडली नाही. आणि आपण आज या व्यक्तींबद्दल वाद निर्माण करतो आणि या व्यक्तींना कमीपणा आणून शिवछत्रपतींना मोठं करायचा प्रयत्न करून आपण स्वतःची एक प्रकारे शूद्रता दाखवत असतो. आपण ती नाही दाखवली पाहिजे. आपण आता इथून पुढे शिवछत्रपतींबद्दल बोलताना वागताना परिपक्वतेने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, पुराव्यांची छाननी करून बोललं पाहिजे, विचार केला पाहिजे. एवढी माझ्या आपल्या सर्वांना आजच्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने कळकळीची विनंती आहे. एक जरी व्यक्ती इथून पुढे कुठल्या व्यक्तीची बदनामी करायला जात असेल शिवछत्रपतींना मोठेपणा आणण्यासाठी, ती थांबेल आणि इतिहास व्यवस्थित वाचून बघून मग बोलेल. आणि असं काही झालं समाजामध्ये, एका जरी व्यक्तीमध्ये सुधारणा झाली तरी हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे हा व्हिडिओ पंडित जवाहरलाल नेहरूंचं समर्थन करण्यासाठी बनवण्यात आलेला नाही आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना विरोध करणाऱ्यांचा विरोध करण्यासाठी पण बनवण्यात आलेला नाही आहे. तो विषयच नाही आहे. आपण इतिहासाची मीमांसा करण्यासाठी हा विरोध बनवतो. आपण कोणाच्या बाजूने नाही, कोणाच्या विरोधात नाही. आपण कोणाला कमीपणा आणून कोणाला मोठेपणा देण्याच्या पण प्रयत्नामध्ये नाही आहोत. आपण सत्य शोधण्याच्या मागे आहोत आणि समाजामध्ये वाद कसे कमी होतील, लोकांच्या मनातले प्रश्न कसे मिटतील, लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी कशी मिळतील, जशी लोकांच्या मनामध्ये शांतता निर्माण होईल तशी चुकीचे वाद कमी निर्माण होतील आणि समाजामध्ये शांतता जास्त निर्माण होईल. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा व्हिडिओ बनवलेला. हे परत एकदा मी आवर्जून सांगू इच्छितो, कृपा करून कोणी कोणत्याही दुसऱ्या प्रकारच्या कमेंट या व्हिडिओच्या खाली करू नका. व्हिडिओ बनवण्याचा हेतू मी आत्ता जो सांगितला तेवढा आणि तेवढाच आहे. कोणाला विरोध करणे, कोणाचं समर्थन करणे हा विषय कधी नसतो. समाजाच्या प्रश्नांची उत्तरं मिळून समाजामध्ये थोडंसं शहाणपण यावं एवढंच हेतू आहे. उद्या आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओचा विषय आहे राजपूत परकीय का भारतीय. आता परत कोणीतरी म्हणेल की असे वादाचे विषय का घेता सर तुम्ही. वादाचा विषय नाही आहे. बरेच मराठे स्वतःला राजपूत समजतात आणि पुष्कळ राजपूत सगळ्या मराठ्यांना राजपूत समजतात. मग हे राजपूत आले कुठून आणि राजपूत आहेत कोण याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या बऱ्याच मित्रांना आपल्या माहिती नाही आहे. आणि काही आपल्या मित्रांनी विनंती केलेली आहे की जसं आपण देवगिरीचे यादव कोण होते हा व्हिडिओ बनवला, तसं राजपूत कोण होते हा व्हिडिओ बनवावा. तर राजपूत कोण होते याचा विचार केला तर 2 आपल्याला मतप्रवाह आढळून येतात. एक मतप्रवाह म्हणतो की राजपूत परकीय होते आणि एक मतप्रवाह म्हणतो की राजपूत भारतीय होते. मग राजपूत कोण होते, परकीय होते का भारतीय होते, त्याचा शोध घेण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवतो उद्याचा. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसहित. जय महाराष्ट्र, जगदंबा.